ठीक आहे, मग 5-5 झाले, आपण स्टार्ट करू इथे. आता बघ, आपलं पॉलिटीचा काही पोर्शन मिसिंग होता, काल झाला नव्हता, तर आपण तो कंप्लीट करून घेऊ आधी. याच्यात आता पुढे मी ट्रिक्स वगैरे पण काही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पाठांतराला सोपं जाईल. आपला उद्देश तसा तोच आहे की बा खूप पाठांतर करायचं नाही विद्यार्थ्यांनी, लिमिटेड करायचं आणि ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं. जे मॅटर प्रीचं आहे त्याला अननेसेसरी मेन्ससाठी नाही वाचायचं, आणि जे मेन्सचं आहे त्याला अननेसेसरी प्रीसाठी नाही वाचायचं. ठीक आहे, तर मग आपण आता सुरू करू इथून थोड्या वेळातच. हे बघा, आपलं एक हे क्रिटिसिझम ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा एवढा भाग बाकी होता. ठीक आहे, तर त्याच्यातलं आपण ह्या गोष्टी नाही तरी आधी आलेल्या आहे ह्या, तर ते एक आहे मुद्दा त्याच्यातल्या बॉरोड कॉन्स्टिट्यूशन होतं. ठीक आहे, त्याच्यासोबतच अजून एक मुद्दा त्याच्यात होता की ते 1935 ॲक्ट जो आहे तो 50-60% तो तसाच्या तसा कॉपी पेस्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावरून बरीच आंबेडकरांची टीका ही म्हणजे आजसुद्धा केली जाते. ठीक आहे, तर याला बघा, कार्बन कॉपी ऑफ 1935 ॲक्ट म्हणतात, अमेंडेड व्हर्जन ऑफ 1935 ॲक्ट म्हणतात. आयवर जेनिंग्सनी काय म्हटलं आहे की आता हा आयवर जेनिंग्स होता तर इंग्रजच होता, यांनी काय म्हटलं की आम्ही जो संविधान बनवला होता तुमच्यासाठी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, तोच तुम्ही कॉपी पेस्ट केलेला आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं डोकं काही लावलेलं नाही आहे. आमची जी माहिती आहे ती तुम्ही कॉपी पेस्ट करण्याचं काम केलं आहे. तर आयवर जेनिंग्सची ही टीका आहे याच्याबद्दल. एक PR देशमुख म्हणून आहे. ठीक आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे आणि त्याच्यासोबत युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, फक्त ह्या दोन गोष्टी तुम्ही म्हणजे जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 1949 आहे त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहे तुमच्याकडून. बाकी सगळ्या गोष्टी जुन्याच आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टच्या. तर एक PR देशमुख आहे, इथे आयवर जेनिंग्स आहे. पुढे अजून याच्यात असं आहे की बा सोर्सेसच्या रिलेटेडच आहे हा, आणि हा मुद्दा आहे की अन इंडियन आहे, याच्यात भारतीय काहीच नाही. हा संविधान भले भारतीय लोकांनी बनवला आहे, पण याच्यात भारतीय तत्त्व म्हणून असं काहीच नाही आहे. आता हा हनुमंतय्या आहे, त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला सीता आणि विनार हवी होती, विना आणि सितार हवी होती. ठीक आहे, पण आम्हाला काय मिळालं, तर इंग्लिश बँड मिळालं. ठीक आहे, तर आता हे कसं लक्षात ठेवायचं आहे विणा सितार, तर हे सोपं, याची टेक्निक अशी आहे की जसा हा हनुमान आहे, हनुमंतय्या, तर नावात हनुमान आहे, तर त्याच्यासोबत जोडा विणा आणि सितार आहे हनुमानजवळ. गदा आहे तर त्याच्यासोबत विणा आहे आणि सितार पण आहे. ठीक आहे, आता हे जे मिश्रा होते, लोकनाथ मिश्रा, त्यांनी म्हटले की इमिटेशन ऑफ द वेस्ट. इमिटेशन म्हणजे कॉपी केलं आहे. पश्चिमी जे लोक आहेत त्यांना तुम्ही कॉपी पेस्ट केलेलं आहे, आणि एक प्रकारे हा सरेंडर आहे पश्चिमी सभ्यतेपुढे, जो भारतीय सभ्यतेने केलेला, जो भारतीय संविधानात दिसून येतो आहे. ठीक आहे, काही जे गांधीवादी होते जसं की हनुमंतय्यासारखे लोक, त्यांनी म्हटलं की याच्यात गांधीचं काहीच नाही आहे. महात्मा गांधी 1950मध्ये मरण पावले, आणि हे कॉन्स्टिट्यूशन जे बनवलं आहे त्याला आपण महात्मा गांधींना समर्पण करू शकलो असतो, पण याच्यात महात्मा गांधीच्या तत्वाचा काही उल्लेखच नाही आहे, अशी एक कठोर टीका हनुमंतय्यानी केली. ठीक आहे, पुढे असं आहे की बा एक जसं आता प्रकाशम आहे, त्यांनी आंबेडकरांवर टीका कसली केली, त्यांनी आंबेडकरांवर टीका केली डायरेक्ट. आणि का बरं केली, तर ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते म्हणून केली. त्यांनी म्हटलं की जे राजकीय यांचे मतभेद होते ते अजूनही गेलेले नाही. ठीक आहे, तर आता हे तुम्ही तेवढं लक्षात ठेवा, हे तसं त्या पद्धतीने. ठीक आहे, मग अजून एक आहे एलिफंटाईन साईज. एलिफंटाईन साईज म्हणजे मोठा आहे, लांब आहे, लेंदी आहे, ते आपण पाहिलं आहे, खूप दिवस लागले, लेंदी आहे फार, आणि 250-300च्या जवळपास कलम आहे, नाही का, अशी त्याची टीका होती एलिफंटाईन साईजमध्ये. तर यात हा आयवर जेनिंग्सचं ते म्हणणं आहे की बा खूप लाँग होतं आणि ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पण आपल्याला याचा काउंटर माहिती आहे की बा आपली जी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, हिस्टॉरिकल डायव्हर्सिटी आहे, जॉग्रॉफिकल डायव्हर्सिटी आहे, युनियन आणि सेंटरचं एकच आपण कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे, त्याच्यामुळे हे एवढं मोठं झालेलं आहे. ठीक आहे, पुढे याच्यात एक अजून एक आहे की HV कामत जो आहे,
त्यांनी असं म्हटलं आहे की बा जसं आपल्या कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला माहीत असेल, संविधान सभेचा जो हे होता सिम्बॉल तो हत्ती होता आणि भारताचा नकाशा होता तिथे, युनायटेड इंडियाचा. तर त्यांनी असं म्हटलं की हे यांनी तर म्हणजे म्हणजे एक प्रकारे यांनी चेष्टा केली की बा हा जो एलिफंटचा जो आहे सिम्बॉल याचा संविधान सभेचा, त्याच प्रकारे याचं साईजसुद्धा एलिफंटाईन झालेलं आहे, बल्किएस्ट आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मग अजून एक त्यांनी म्हटलं आहे पॅराडाईस ऑफ लॉयर, तर हे पण आयव्हर जेनिंग्सचीच टीका आहे. ठीक आहे. महेश्वरीने सांगितलं आहे की बा तुम्ही कोर्टात तुम्हाला चक्रा मारावं लागतील, हे असं आहे संविधान, कारण की आम आदमीला समजणार नाही आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे जे लोक आहे ते जातील आपले कोर्टाच्या चक्रा मारत, कारण की अंमलबजावणी होणार नाही, पोलिसला पण समजणार नाही, लोकांना समजणार नाही आणि असे सगळे प्रॉब्लेम येणार तुम्हाला. ठीक आहे. पुढे तर आता इथे हा भाग आहे की पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आता हे आपण लक्षात कसे ठेवायचे, पार्ट्स आहे वेगवेगळे, आपल्याला माहिती आहे टोटल 22 पार्ट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत कसं आहे पुढे, पहिला जो आहे माझी जी मी ट्रिक सांगतो आता, जसं अजून एक ट्रिक आहे जी दिल्लीमध्ये पॉप्युलर आहे, ती आहे की यू कॅन फ्लाय डायरेक्टली फ्रॉम US टू UP. आणि मग त्याच्यानंतर अजून पुढे काही गोष्टी आहे. तर मी नाही का याला तो विभागणी याची केली अशी आहे की बा युनियन आहे, युनियन अँड टेरिटरीबद्दल सगळ्यात पहिली माहिती दिलेली आहे. मग त्याच्यानंतर अजून काय आहे पुढे, सिटिझनशिप आहे. म्हणजे आपण पाहिलं की बा हे आपला जो भूभाग आहे तो, आणि भूभागावरचे लोक, भूभागावरचे जे लोक आहेत त्यांचे अधिकार. आणि आपण पाहिलं आहे पुढे पाहू की अधिकार जे होते संविधान सभेने 2 याच्यात वाटून दिलेले आहे, एक फंडामेंटल राईटमध्ये काढलेले आहे आणि एक DPSP मध्ये टाकले. तर हे बघा, भूभाग भारताचा, भारतातले लोक, मग त्यानंतर हे 2 अधिकार, हे जे अधिकार आहे ते, त्यासोबत लोक जे आहे, अधिकार फक्त दिल्याने काही होतं का, नाही, तर कर्तव्य पण लोकांनी बजावले पाहिजे स्वतःचे, तर ते फंडामेंटल ड्युटीज. तर 4A हे तुम्हाला माहीत आहे शेवटी टाकण्यात आलेलं आहे, तर जागा नसते तिथे तर मग ते A म्हणून टाकतात. ठीक आहे. पुढे 5वं आणि 6वं आहे ते फक्त तुम्ही असं लक्षात ठेवा, 5, 6 आणि 7 नाही आहे. ठीक आहे. तर युनियन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. आणि आता बघा, आता तुम्ही खालती जा, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, 5, 6 झाले हे. मग आता त्याच्यानंतर 7वा भाग मी जसं सांगितलं हा नाही आहे. मग त्याच्यानंतर युनियन टेरिटरी आहे, जसं केंद्र सरकार, राज्य, मग त्याच्या खालती युनियन टेरिटरी. ठीक आहे. मग त्याच्या खालती अजून आपण जर पाहिलं तर पंचायत आहे आणि म्युन्सिपॅलिटी आहे. तर आपण काल पाहिलं होतं की पंचायत आणि म्युन्सिपॅलिटी 9A या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. त्यासोबतच कोऑपरेटिव्ह सोसायटी जो आहे तो पण एक विषय आहे याच्यामध्ये. याला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, ठीक आहे, मी याची सांगेन तुम्हाला ट्रिक, ट्रिक पुढे. आता बघा, हे जे आहे इथून हे 10 ते 13, म्हणजे याला असं लक्षात ठेवा 10 AM to 1 PM, म्हणजे हे जे 4 तास आहे, हे 4 तास काय एक दुकान उघडं राहतं. तर कुठलं दुकान उघडं राहतं, रामजी श्यामजी फ्रूट ट्रेडिंग कंपनीचं दुकान उघडं राहतं 10 ते 13 पर्यंत, रामजी श्यामजी फ्रूट ट्रेडिंग कंपनी. तर याच्यावरून काय आहे, S वरून काय आहे, शेड्युल्ड एरिया, ट्रायबल एरिया. ठीक आहे. तर श्यामजी झाला. आता हा रामजी म्हणजे काय, तर रिलेशन बिटवीन युनियन अँड स्टेट. ठीक आहे. मग फ्रूट म्हणजे काय, तर फायनान्स, प्रॉपर्टी, सूट्स. तर फायनान्स फक्त याच्यातलं लक्षात ठेवा. मग इथे काय, ट्रेड आहे, इथे ट्रेड, कॉमर्स, इंटरकोर्स विद इन टेरिटरी ऑफ इंडिया. तर हे ट्रेडवरून ट्रेडिंग कंपनी. ठीक आहे. तर या पद्धतीने श्यामजी रामजी फ्रूट ट्रेडिंग कंपनी असं झालं ते. ठीक आहे. मग आता जसं आता काही जण याला स्वीट टू ईट म्हणून सुद्धा हे करतात, लक्षात ठेवतात. पण आता याला तुम्ही आता सगळं जाऊ द्या, ते रामजी श्यामजी झालं, किती ते किती असतं त्याचं दुकान आपल्याला माहिती आहे, 10 ते 1 पर्यंत असतं दुकान. ठीक आहे. मग आता हे 14 जे आहे, 14 आहे, 1414. तर इथून असं लक्षात ठेवा, सर्व्हिसेस, म्हणजे इथे तुमच्या UPSC आल्या, MPSC आल्या, या सगळं याच्यात आलं. आणि सेवा असतात, ठीक आहे, शासकीय सेवा असतात, आणि मग त्याच्या रिलेटेड जे काही इश्यूज असतात, म्हणजे अधिकारी लोक आहे त्यांच्या रिलेटेड काही ट्रान्सफर असेल, प्रमोशन असेल, काही असं म्हणजे डिस्प्यूट्स असणार, तर त्यांना डायरेक्ट हायकोर्ट न जाता त्यांच्यासाठी एक ही सोय करून ठेवलेली आहे ट्रिब्युनलची.
आता तुम्ही बघितलं असेल की बरेच मुलं मॅटला जातात. तर मॅट म्हणजे काय आहे, तर महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहे. तर हे ते सर्व्हिसेस आहे आणि ट्रिब्युनल आहे. हा ट्रिब्युनल नंतर टाकण्यात आलेला आहे, म्हणून हा 14A मध्ये आहे. ठीक आहे. त्यापुढे 15मध्ये बघा, 15मध्ये तुम्हाला इलेक्शन दिसतं आहे. तर याचं असं विशेष असं काही नाही आहे, तर तुम्हाला ते त्या पद्धतीनेच लक्षात ठेवावं लागेल. 324 पासून तर 329A हे महत्त्वाचा कलम आहे. हा पूर्ण एवढा भाग आणि हा विचारला आहे, पार्टबद्दलही विचारण्यात आलेलं आहे MPSC कडून आणि UPSC कडून हे प्रश्न आलेले आहे. ठीक आहे. आता बघा इथे सो इट, मॅगी, ॲज वगैरे असं ते आहे. अजून दिल्ली साईडला ते लोक वापरतात. पण आपण कसं याला बघतोय, हा 16 आहे. ठीक आहे. तर जसा हा 16 आहे, तर 16 आहे, तर याचं हे काय होतं की त्याच्यासारखा शब्द कुठला आहे, खोला. तर खोला काय, खोला तर या लोकांसाठी जे अदर क्लासेसवाले जे लोक आहे, सर्टन क्लासेस, फॉर एक्झाम्पल जसं शेड्यूल कास्ट असेल, ट्रायबल असेल, OBC असेल, तर यांच्यासाठी काही प्रोव्हिजन्स हे आणा, स्पेशल प्रोव्हिजन्स. तर हे स्पेशल प्रोव्हिजन्स यांच्यासाठी खोला, 16 खोला असं लक्षात ठेवू शकता. आपण आता बघतो भाषावार प्रांत रचना, पूर्ण देशात त्याचं एक वादळ पेटलं होतं. ठीक आहे. 1950 नंतर आंध्र प्रदेश पहिला राज्य बनतो 1953मध्ये. तर त्यावेळेस पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना भीती मुख्य काय होती, किंवा भारताला जर टिकवायचं आहे, ठीक आहे, तर हे जे आपले जे वादविवाद आहे, लहान भाषेवरून असेल, प्रांतावरून असेल, तर ते मिटले पाहिजे. तर त्याच्यामुळे हे काय होतं, ऑफिशियल हे जे लँग्वेज आहे, तर लँग्वेजचा जर हा मुद्दा आला, रिजनल लँग्वेजचा वगैरे, तर काय होईल, इंडियन युनियनला, भारतीय जे गणराज्य आहे आता नवीन बनवलेलं, त्याला खतरा निर्माण होईल. तर हे जे आहे 17 आणि खतरा हे त्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता इमर्जन्सी प्रोव्हिजनबद्दल आता असं लक्षात ठेवा तुम्ही की एक मुलगा आहे, तो 18 वर्षाचा व्हायचा होता आणि त्याच्या आधीच त्याला जेल झाली इमर्जन्सीमध्ये. ठीक आहे. तर आता त्या पद्धतीने 18 आणि इमर्जन्सीला तुम्ही सोबत लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा पार्लमेंट काय म्हणते, सुप्रीम कोर्ट काय म्हणते की पार्लमेंटने पुन्हा पुन्हा सतत अमेंडमेंट करणं चुकीचं आहे. ठीक आहे. तर चुकीचं आहे म्हणजे आपण हे क्रॉस मारतो, असे 2 क्रॉस मारले इथे. तर क्रॉस म्हणजे काय होते, हा रोमनमधला कुठला आहे, हा 20 सिम्बॉल आहे. ठीक आहे. तर हा 20 तो झाला. मग त्याच्यानंतर आपण हा पाहिला आहे टेस्टी स्नॅक म्हणून, हे पुरं काही ते लक्षात ठेवतात. तर आपण तसं न ठेवता टेम्पररी, ट्रान्झिशनल, ठीक आहे, आणि स्पेशल प्रोव्हिजन असं 21मध्ये आपण लक्षात ठेवू. इथे अजून एक आहे शॉर्ट टायटल आहे. ठीक आहे. शॉर्ट टायटलमध्ये हे अशाच साध्यासुध्या गोष्टी आहे, हे विचारत नाही, 21 विचारतात. 22 शॉर्ट टायटल आहे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. इथे त्यांनी काही महत्त्वाचे कलम दिलेले आहे, ते आपण प्रॉपर करूच पुढे जाऊन. आता तुम्हाला हा जो इथला जो पोर्शन आहे, हा तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी कामी येणार आहे. ठीक आहे. तर रिव्हिजनसाठी कामी येणार आहे. आता बघा MPSCने हा रिसेंटली विचारलेला होता प्रश्न 163 की काय कुठला 150, एक मिनिट, 153 की 154 त्यांनी काहीतरी विचारला होता. ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड आहे. बघा MPSC जे विचारते ते याच्यात आलेलं नाही आहे, नाहीतर कोणी सांगितलं म्हणून तुम्ही हेच कराल आणि मग याच्यातून येणार नाही प्रश्न. तर म्हणून इथे आपण आपल्या बॅचमध्ये PYQ वगैरे बघणार आहोत, आणि जेणेकरून तुम्हाला लिंक होईल गोष्टी. ठीक आहे. आपण आता इथे बघा शेड्यूल कसे लक्षात ठेवायचे. तर पहिलं जे शेड्यूल आहे ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे, हे ते आहे. ठीक आहे. मग दुसरं आणि तिसरं बघा, याच्यात थोड्याशा सिमिलॅरिटी आहे आणि थोडंसं डिफरन्स आहे. दुसऱ्या शेड्यूलमध्ये टोटल 9 गोष्टी आहे, 9. तर त्या 9 गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. एप म्हणून अलावन्सेस, प्रिव्हिलेजेस आणि इमॉल्युमेंट कोणाकोणाचे आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि कॅग. थर्ड शेड्यूलमध्ये पण ह्या सेम गोष्टी येणार आहे, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, कॅग. ठीक आहे. तर याच्यात हे आहे अलावन्स, प्रिव्हिलेज, एमॉल्युमेंट, या 3 गोष्टी आहे. ठीक आहे. आणि याच्यात असं आहे की एक्झिक्युटिव्हचे हे 2 त्यांनी घेतले. ठीक आहे. म्हणजे हे कोण आहे, प्रेसिडेंट आहे आणि गव्हर्नर आहे. पेपरमध्ये तुम्हाला असं ते विचारू शकतो. तुम्हाला जर लक्षात असेल की एक्झिक्युटिव्हचे 2 जण आहे, तर मग त्यांनी तिथे कन्फ्यूज करायला ते टाकणार प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया.
पण इथे तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे की इथे प्राईम मिनिस्टरचं नाव नाही आहे बघा. इथे प्राईम मिनिस्टरचं नाव नाही आहे, 2मध्ये पण नाही आहे, 3मध्येही नाही. ठीक आहे. आणि इथे अजून याच्यामध्ये प्रेसिडेंट गव्हर्नर झालं. मग आता इथे लोकसभा, राज्यसभा, असेंब्ली, विधानसभा, विधान परिषद आहे, त्यांचे स्पीकर आणि डिप्टी स्पीकर, तर त्यांच्याबद्दल याच्यात उल्लेख केलेला आहे. तर हे जे 8 जे पोस्ट्स आहे हे त्याच्याबद्दल आहे, इथे माहिती दिलेली आहे याच्यात. पुढे याच्यामध्ये आहे जजेस आहे, सुप्रीम कोर्टचे जे जज आहे त्याच्याबद्दल आहे, सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे आणि कॅगबद्दल माहिती दिली आहे. ठीक आहे. आपण आता बघतो थर्ड शेड्यूल जे आहे, थर्ड शेड्यूलमध्ये कसं बघायचं आपण, ओथ अँड अफर्मेशन फॉर दिले आहे. याच्यात पण 9 जण आहे बरं. पण इथे हे जे 3 आहे आपण बघितलं मगाशी, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, ते फक्त वेगवेगळे आहे. जसं ज्युडिशरीचे बघा हे 2 जण आहे. ठीक आहे. मग इथे कॅग आहे. ठीक आहे. आणि इथे आपले एक्झिक्युटिव्हचे जे 3 जण आहे, एक्झिक्युटिव्हचे 3, म्हणजे इथे कोण कोण आहे, युनियन मिनिस्टर आहे, म्हणजे मंत्री लोक आहे इथे. म्हणजे कसं राहतं, याला असं लक्षात ठेवा की एक कॅन्डिडेट आपला फॉर्म भरतो, मला निवडणुकीला उभं राहायचं, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, तो निवडणुकीसाठी फॉर्म भरतो. आणि फॉर्म भरताना तो काय, तिथे त्याला ओथ घ्यायची असते. तर हे तेच आहे ओथ. हा जो थर्ड आहे ना, ओथ अँड अफर्मेशन, हे तेच आहे की त्याच्यात त्यांनी तो सांगतो की बा मी भारताची अखंडता आणि अक्षुण्णता राखण्याचा प्रयत्न करेल वगैरे वगैरे, ज्या गोष्टी असतात त्याच्यात. आणि हा पहिले विषय असतो. हा त्या ऑफिसर पुढे, इलेक्टोरल ऑफिसर पुढे तुम्हाला ओथ घ्यायची असते. मग त्याच्या पुढे फॉर एक्झाम्पल तो निवडून आला, तो आमदार झाला किंवा खासदार झाला, तर इथे हे दिलेलं आहे स्टेट लेजिस्लेचर किंवा पार्लमेंट, तर त्याच्यासाठी MLA किंवा MPचं आहे. आणि मग पुढे तो मंत्री झाला फॉर एक्झाम्पल, तर हे पण आहे, त्याचं पण दिलेलं आहे, युनियन मिनिस्टर आणि स्टेट मिनिस्टर. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. जजेस आहे, कॅग आहे, आणि इथे हे याचेच 6 होतात एक्झिक्युटिव्हचे. ठीक आहे. फोर्थ शेड्यूलमध्ये बघा तुम्ही, हे फोर्थ शेड्यूलचं ना असं स्पेसिफिक असं काही असं कुठली ट्रिक नाही. तर हे राज्यसभेचं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे राज्यसभा आहे फोर्थ शेड्यूल. मग दुसरं असं आहे याच्यामध्ये की 5th आणि 6th ते आहे साठा म्हणून, तुम्ही लक्षात ठेवा साठा. तर आता हार्ड डिस्क असते, त्याला जुने ज्या हार्ड डिस्क असायच्या त्याला साठा म्हणायचे, तर ते साठा म्हणून ते लक्षात ठेवा. 5 आणि 6 शेड्यूल्ड एरिया, ट्रायबल एरिया. आणि हे असं अजून कसं लक्षात ठेवायचं, हे की हे कुठले कुठले राज्य आहे हे पण विचारले जातात, ते कसं लक्षात ठेवायचं. तर याला मातम लक्षात ठेवायचं, मातम. आणि मग आपल्याला वाटेल की एम आहे याच्यामध्ये, तर मग मणिपूर आहे की मिझोराम आहे की मेघालय, कोण नाही आहे, तर मग असं लक्षात ठेवायचं मातम आणि नो मनी. म्हणजे मातम आहे पण पैसा नाही आहे. ठीक आहे. किंवा पैसा नाही आहे म्हणून मातम आहे, जसं लक्षात ठेवायचं तसं ठेवा. तर म्हणून हे तुम्हाला हे जे आहे ते बरोबर लक्षात येतील. हे नॉर्थ ईस्टचे आहे म्हणून मग बरोबर तुम्ही ते समजा. 7th शेड्यूल आहे, हा कुठला कलम आहे हा विचारला आहे MPSCनी. तर या 7th शेड्यूलमध्ये काय आपण ते पाहिले, लिस्ट असतात वेगवेगळ्या, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कन्करंट लिस्ट. ठीक आहे. म्हणजे युनियन लिस्ट म्हणजे केंद्राचे विषय, स्टेट लिस्ट म्हणजे राज्याचे विषय, कन्करंट लिस्ट म्हणजे कोणाचे, की ते दोघांचे विषय. पण अशा याच्यात काय असणार की जो सेंट्रलचा जो लॉ आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल. मग याच्या व्यतिरिक्त अजून रेसिड्युअरी सुद्धा विषय आहे. आता जसं सुरुवातीला तुम्ही बघा 1950मध्ये जेव्हा हे संविधान बनत होतं तेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखे विषय नव्हते, वॅट नव्हता, GST नव्हता. तर आता हे जे नवीन जे विषय आहे त्यांना यांनी कुठे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना यांनी टाकून दिलेलं आहे सरळ आपलं रेसिड्युअल लिस्टमध्ये. आणि रेसिड्युअल लिस्टचे जे अधिकार आहे ते पुन्हा केंद्र सरकारचे आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता 8वा शेड्यूल आहे, तर याच्यामधलं एक ट्रिक असं लक्षात घ्या, 22 आहे याच्यात. ठीक आहे. 8 शेड्यूल आहे आणि 22 भाषा आहे. त्यासोबतच ना तुम्हाला ऑप्शन दिल्या जातील याच्यातली कुठली भाषा आहे आणि कुठली भाषा नाही आहे. तो उर्दू आहे एवढं लक्षात ठेवा. त्यासोबतच इंग्लिश नाही आहे. इंग्लिश नॉर्थ ईस्टमधल्या काही राज्यांची ऑफिशियल लँग्वेज आहे. ठीक आहे, अधिकृत भाषा आहे, पण इथे त्याला स्थान नाही दिलेलं आहे 8 शेड्यूलमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आता 3 वेळा याच्यात संशोधन झालेलं आहे संविधानिक. तर आपण आता हे लक्षात कसं ठेवायचं पाहू. 21, 71 आणि 92 आहे, हे 3 आहे. तर 21 + 71 करा, तर हे 92 होते.
तर हे 21, 71, 92. ठीक आहे. पहिलं असं आहे की बघा, आता पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात लोक आले, तुम्हाला माहीत आहे. आपले ते हे होते लालकृष्ण अडवाणी, तुम्हाला माहीत असेल. लालकृष्ण अडवाणी कुठून आले होते? ते सिंध प्रांतातून आले होते. तर सिंध प्रांतातून आल्यामुळे कसं झालं की आता मोठ्या प्रमाणात हिंदू मायनॉरिटी आली. तर असं लक्षात ठेवा, हिंदू मायनॉरिटीला सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांनी सिंधीला स्थान दिलं स्वतःच्या ह्याच्यात. ठीक आहे. त्यासोबतच हा जो आहे KMN, ठीक आहे, तर MN आहे, तर हे कसं लक्षात ठेवायचं? कोकणी, मणिपुरी आणि नेपाली. आता तुम्ही ना इंडियाचा मॅप इमॅजिन करा. ठीक आहे. आता बघा, तुम्ही नॉर्थ ईस्ट इंडियाचा मॅप पहिले बघा. कुठे बघता तुम्ही त्याच्याकडे? मणिपूरकडे बघा. मग तिकडून तुम्ही अशी उडी मारा. मग उडी कुठे मारा? नेपाळमध्ये उडी मारा. मग त्याच्यानंतर नेपाळवरून कुठे उडी मारा? तर डायरेक्ट कोकणमध्ये उडी मारा. ठीक आहे. तर KMN. आता हे मी मुद्दामून या ट्रिकने सांगितलं आहे, या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. कारण की इथे BDMS आहे. आता ठीक आहे, तो DBMS लक्षात ठेवा, BDMS लक्षात ठेवा. आम्हाला जसं इंजिनिअरिंगमध्ये विषय होता हा BDMS म्हणून, DBMS म्हणून होता, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून. तर मग ते मला या पद्धतीने ते लक्षात राहिलं. तर इथे हा जो आहे मैथिली. ठीक आहे. पुढची गोष्ट याच्यामध्ये, एक मिनिट, पुढची गोष्ट अजून याच्यात असं आहे की बघा, 9th शेड्यूल आहे. तर 9th शेड्यूल बघा, संविधान बनला कधी? ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. आणि लागू कधी झाला? तर 26 जानेवारी 1950ला. तर 50मध्ये आपला झाला संविधान लागू झाला. पुढच्याच वर्षी काय केलं आपण? हे अमेंडमेंट केलं, एक पहिला अमेंडमेंट. ठीक आहे. संविधानात अमेंडमेंट केलं. आणि आपल्याला माहिती आहे 8 शेड्यूलच होते ना सुरुवातीपर्यंत, मग आपण टाकला कुठे? त्याला 9वा शेड्यूल बनला. त्याच्यात हे ॲक्ट आणि रेग्युलेशन होते. हे ओरिजिनली पंडित नेहरूने टाकले होते, कारण की त्यांना भूमी सुधारसारख्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या होत्या. ठीक आहे. तर असे 13 कायदे त्यांनी बनवले होते, जमीनदारी निर्मूलन सारख्या काही गोष्टी. आणि त्यांनी प्रॉपर्टी, राईट टू प्रॉपर्टी आहे, त्याला पण एक थोडं कात्री लावण्याचं काम केलं होतं. म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी ठेवू शकता, पण ते 30 एकर असेल, 40 एकर असेल, अशा टाईपचं काहीतरी एक होतं ते. आणि बाकी मग अधिकार राज्य सरकारांना देण्यात आले होते पुढे पुढे. ठीक आहे. तर याच्याच रिलेटेड आय गेस बेरुबारी युनियन केस आहे, तुम्हाला पुढे दिसेल ती, फंडामेंटल राईटमध्ये वगैरे. ठीक आहे. सॉरी, बेरुबारी आहे आणि त्याच्यानंतर गोलकनाथ आहे. तर याचा उल्लेख थेट गोलकनाथमध्ये येणार आहे. ठीक आहे. तर हा फक्त सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा, 31B हा कलम टाकला. ए नाही आहे, 31A नाही आहे, हा 31B आहे. ठीक आहे. 10वं शेड्यूल बघा इथे तुम्ही. 10वं शेड्यूल म्हणजे काय? हे आयाराम गयारामवालं पॉलिटिक्स चालायचं. म्हणजे जसं आज चालतंय मोठ्या प्रमाणात, की लोक पैसे घेणार आणि पक्ष बदलणार. ठीक आहे. एक हरियाणामधला एक पॉलिटिशियन होता, त्यांनी एका दिवसात 3 पार्टी बदलल्या होत्या. तर मग त्याच्या नावावरूनच ते आयाराम गयाराम ते झालं ते. ठीक आहे. तर इथे 52nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट आहे, आणि त्यावेळेस राजीव गांधीची सरकार होती. तर अँटी डिफेक्शन लॉ त्यांनी आणला. पण हा लॉ एकदम परफेक्ट नव्हता, आणि त्याच्यामुळे आजसुद्धा डिफेक्शन होतात आहे. तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रात काय चालू आहे, वेगवेगळ्या राज्यात काय चालू आहे. ठीक आहे. मग आता बघा, 11th शेड्यूल आणि 12th शेड्यूल हे कसं लक्षात ठेवायचं? कुठून ते कुठपर्यंत? त्याला गाव म्हणून लक्षात ठेवा, GOW, गाव. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे लक्षात राहतील, G पासून आहे आणि हे W पासून आहे. ठीक आहे. याचे पॉवर अथॉरिटी याच्यात दिलेले आहे, इथे याच्या पॉवर अथॉरिटी दिलेले आहे. ठीक आहे. आता आपलं सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन आपल्याला माहिती आहे ना, 11 सोर्सेस होते टोटल कॉन्स्टिट्यूशनच्या. तर कुठकुठले होते आपण आता ते बघू. हे बघा, हे टोटल 11 आहे, इथे त्यांनी दिलेले आहे. आता बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट जो आहे 1935चा. ठीक आहे. त्याच्यामधलं काय? फेडरल स्कीम. आता जे म्हणतात आहे की बा हे कॉपी पेस्टच यांनी केलेलं आहे 1935चा. तर हे बघा काय काय कॉपी पेस्ट केलेलं आहे. फेडरल स्कीम आपण पाहिलं, ऑल इंडिया फेडरेशन बनणार होतं. ठीक आहे. मग पुढे आहे की गव्हर्नर, ऑफिस ऑफ गव्हर्नर आहे, गव्हर्नरचे अधिकार वगैरे आहे ते. मग अजून ज्युडिशरी आहे, ते आपण इनहेरिटच केलेल्या आहे गोष्टी त्या. मग हे पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. आता बघा, UPSCला 100 वर्ष होत आहे. ठीक आहे. तर 1926मध्ये त्याची स्थापना झाली होती. आता 2026 चालू आहे. मग इथे बघा, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. आता
पुढे आता ही इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये मी स्टार याच्यासाठी लावला आहे खास करून, कारण की तुम्हाला इथे जर्मनीमधलं पण एक इमर्जन्सी प्रोव्हिजन आहे, तिथे तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. म्हणजे जे 352 आहे, 356 आहे, 360 आहे, हे कुठे आहे? हे इमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये आहे. ठीक आहे, हे आपण इथून घेतले आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणजे अजून कसं असतं की राष्ट्रपती कायदेशीर कुठला जर इश्यू असेल, त्याला वाटत असेल, तर त्याच्याबद्दल तो सुप्रीम कोर्टला त्याचं मत मांडतो. ठीक आहे, आता ते बाइंडिंग असतं की नसतं आपण ते पुढे पाहू. ठीक आहे, आता हे ब्रिटिश पार्लमेंट आहे. आता ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यापासून आपण तर खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहे. संसद आहे, कायद्याचं राज्य आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे. ठीक आहे, म्हणजे आता जसं रूल प्रोसिजर वगैरे जे असतात त्या रिलेटेड आहे सगळ्या गोष्टी. एक नागरिकता आपण पाहिलं आहे की बा ते सिंगलच आहे, ते फेडरेशन नाही आहे, तर ते एकच असल्यामुळे तिथे एकच नागरिकवाला कन्सेप्ट आहे. अमेरिका फेडरल आहे, तर तिथे 2 नागरिक असतात, म्हणजे एक व्यक्ती एकाच वेळेसला राज्याचाही नागरिक आहे आणि देशाचाही नागरिक आहे. ठीक आहे, मग हे रिट्स आहे. रिट्स म्हणजे कसं आहे की हे अधिकार दिलेले आहे की म्हणजे जर तुमच्या अधिकारावर जर घाल्या घालण्याचा प्रयत्न करताय कोणी शासन, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. किंवा म्हणजे इंग्रजांकडे असा कन्सेप्ट होता की हा तुम्ही डायरेक्ट राजाकडे दाद मागू शकता. कारण की तिथे कसं आहे की किंग कॅन डू नो रॉंग, म्हणजे राजा काहीच चुकीचं नाही करू शकत, अशी एक तिकडे संकल्पना आहे. ठीक आहे, तर मग इथे पार्लमेंटली प्रिव्हिलेजेस असतात. ठीक आहे, 105 आहे, 192 आहे हे कलम. हे बायकॅमरलिझम म्हणजे आपण पाहिलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919मध्ये बायकॅमरलिझम झालं होतं. लोकसभा, राज्यसभा, अप्पर हाऊस, लोअर हाऊस हे आलं होतं. आपण आपल्या आधीच्या लेक्चरमध्येही पाहिलं आहे की 1921मध्ये हा कायदा लागू झाला होता, 1919चा. ठीक आहे, अमेरिका बघा, अमेरिका अधिकारच्या गोष्टी करतो. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स त्याबद्दल बोलतो. तिकडे कसं आहे इंडिपेंडंट ज्युडिशरी म्हणजे कसं आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. त्यांचं असं मानणं आहे की वॉटर टाईट सेपरेशन आहे लेजिस्लेचरमध्ये, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये. म्हणजे एकांमध्ये कोणी मिक्स नाही होणार आणि एकमेकावर चेक्स अँड बॅलन्स पण ठेवणार. म्हणजे त्याला असं तुम्ही इमॅजिन करू शकता, 3 डबे आहे ट्रान्सपरंट वेगवेगळ्या रंगाचे आणि त्याच्यात पाणी भरून आहे. ठीक आहे, त्यांचं एकमेकांवर कंट्रोल आहे. ठीक आहे, काही प्रमाणात, पण यांना टोटल ऑटोनॉमी आहे. तर हे इंडिपेंडंट आहे एकमेकांपासून. तर हे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरीवाला हा विषय इथे. ठीक आहे, मग पुढे याचा आहे ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे कायदा जो बनवला आहे, ठीक आहे, तो योग्य बनला की नाही, त्याच्याने तुम्ही अधिकार तर छीनत नाही आहे. तर बघा, हा फंडामेंटल राईटच्या रिलेटेडच आहे हा ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे आपण जेव्हा फंडामेंटल राईटचे वाचतो 12 ते 35 जे कलम आहे, त्याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे हा 13वा कलम आहे त्याच्यात दिलेला आहे याच्याबद्दल. पण डायरेक्ट हा शब्द वापरलेला नाही आहे ज्युडिशियल रिव्ह्यूचा. हे बघण्यासारखं आहे फक्त याच्यामध्ये फॅक्ट. ठीक आहे, मग पुढे अजून याच्यात आहे रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जजेस, म्हणजे त्याचा इम्पिचमेंट आहे. आणि जो व्हाईस प्रेसिडेंटचं जे पद आहे, जे अप्पर हाऊस आहे, ठीक आहे, त्याचा तो प्रमुख असतो. तर म्हणजे तो चेअरमन जो असेल राज्यसभाचा, तो एक्स ऑफिशियो, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया असेल तो एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ राज्यसभा असतो. ठीक आहे, आयरिशमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे. आता तुम्हाला माहीत असेल, तुम्ही वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनपासनं आहे घेतलेलं आहे अशासारखं एक आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे DPSP बद्दल, जे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन 1935 ॲक्टमध्ये होतं. म्हणून इथे तुम्ही कन्फ्यूज तुम्हाला व्हायचं नाही आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की DPSP जे आहे ते आम्ही आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमधून घेतलेलं नाही आहे. आणि जे आपण 12 लोकांना राज्यसभेत पाठवतो, ठीक आहे, ते पण नॉमिनेशनवाली प्रक्रिया इथून घेतली आहे. ठीक आहे, मग इथे इलेक्शन आहे याचं प्रेसिडेंटचं, ते पण. तर लक्षात कसं ठेवायचं, हा नॉमिनेशन आहे आणि हा इलेक्शन आहे. तर नॉमिनेशन कोणाचं? राज्यसभेचं 12 लोकांचं. आणि इलेक्शन कोणाचं आहे? तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाचं. ठीक आहे, त्यासोबतच इथे आपलं हे कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यापासून काय घेतलेलं आहे? फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर. ठीक आहे, फेडरेशन आणि त्याचं स्ट्रॉंग सेंटर असायला पाहिजे. आपण ह्या गोष्टी पाहिल्या आहे. आपण मगाशी ते रेसिड्युअरी पॉवर्स पण पाहिले कोणाकडे असणार, तर ते सेंट्रलकडे असणार. तर हे कॅनडामधून आपण घेतलेलं आहे.
ठीक आहे. म्हणजे जिथे या सगळ्या गोष्टी येणार सेंट्रल रिलेटेडच्या गोष्टी, त्या सगळ्या आपण यांच्यापासून घेतल्या, कॅनडापासून. त्यासोबतच केंद्र सरकार जी आहे ती अपॉइंटमेंट करेल गव्हर्नरला, तर हे कॅनडापासून आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही इथे बघा, इथे अजून एक आहे ऑफिस ऑफ गव्हर्नर. म्हणजे ऑफिस ऑफ गव्हर्नर कुठलं आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. आणि त्याला अपॉइंटमेंट केल्या जाईल. ठीक आहे. म्हणजे त्याला नेमल्या जाईल केंद्र सरकारद्वारा. तुम्ही जेव्हा थोडं डीपमध्ये जाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेस अशी चर्चा होता की गव्हर्नरला डायरेक्ट इलेक्टेड एक पर्सन ठेवायचं की त्याला नॉमिनेटेड बाय सेंटरच ठेवायचं. ठीक आहे. तर मग त्याच्यात असा इश्यू आला की जर दोघं जण असतील, ठीक आहे, दोघंही जण असतील म्हणजे चीफ मिनिस्टर असेल, गव्हर्नर असेल, जे इलेक्ट होऊन गेलेले, तर त्यांच्यामध्ये मग पॉवर टसल चालेल आणि त्याच्यामुळे एकमेकाला खाली ओढण्याचा प्रयत्न करेल त्यांनी. म्हणून मग ते नॉमिनेशनवालं घेतलं प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया कुठून घेतली आहे? तर ती कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनमधून घेतली आहे. आता केंद्र आणि राज्य दोघेही कायदे बनवू शकतात. तर हा मुळात कन्सेप्ट कुठून घेतलेला आहे? कॉन्करंट लिस्टमधून घेतलेला आहे. ठीक आहे. आणि हा ऑस्ट्रेलियाचा आहे. ठीक आहे. कॉन्करंट लिस्ट आहे ऑस्ट्रेलिया. मग फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स आपण पाहिलं आहे की 13वं जे आहे पार्ट त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, रामजी श्यामजी. आणि ते काय फ्रूट आणि ट्रेडर्स, तर हे 13वाला आहे. त्यांचं दुकान कधी उघडं राहतं? 10 ते 1 पर्यंत उघडं राहतं. हे ते विषय. ठीक आहे. मग जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊसेस ऑफ पार्लमेंट. आता कुठल्या विधेयकावर जर कन्फ्युजन आहे, ठीक आहे, तर त्याचं जर डेडलॉक जर हे करायचं आहे, तुम्हाला सॉल्व करायचं आहे, तर मग काय होतं ऑर्डिनरी बिल्स आणि ऑर्डिनरी बिल्सच्या केसमध्ये की दोन्ही जे हाऊसेस आहे पार्लमेंटचे, लोकसभा आणि राज्यसभा, ते एकत्र येतात आणि तिथे मग ते एकत्र मिळून मतदान करतात. ठीक आहे. मग आता बघा पुढचं याच्यामध्ये वायमार कॉन्स्टिट्यूशन आहे. तर मी तेच म्हणत होतो इमर्जन्सीवाले इथे काय उल्लेख आहे, म्हणून कीवर्ड्स वाचणं ना खूप फार महत्त्वाचं राहतं आपल्यासाठी. तर इथे इमर्जन्सी जे असतं त्याच्यामध्ये तुमचे जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याला आम्ही सस्पेंड करतो आहे. तर हा विषय आहे वायमार कॉन्स्टिट्यूशन जर्मनी. तर हे आर्टिकल 359मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला इथे काल सांगितलं होतं की आपण प्रिएम्बल जेव्हा वाचतो तर ते फेल्ज म्हणून एक आहे टेक्निक, आहे ते फेल्ज. त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता काय पहिले काय नंतर. एफ इथे फ्रॅटर्निटी आहे, इक्वॅलिटी आहे, लिबर्टी आणि जस्टिस आहे. तर या पद्धतीचं आहे. तर आता बघा सोव्हिएत कॉन्स्टिट्यूशनपासून आपण काय घेतलं आहे? जस्टिस घेतलं आहे. म्हणजे हा जो पहिला भाग आहे आपण सोव्हिएतपासून घेतलेला आहे. मग त्याच्यानंतर ह्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहे, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि रिपब्लिक जे आहे हे कुठून घेतलेलं आहे? हे फ्रान्सपासून घेतलेलं आहे. आता कन्फ्युजन जर तुम्हाला असेल काही याच्याबद्दल तर एक असं लक्षात ठेवा, एक फ्रेंच रिपब्लिक नावाचा एक क्लोदिंगचा ब्रँड आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्याला थोडं सर्च करून घ्या म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. तर फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनपासून काय घेतलं आहे? रिपब्लिक. ठीक आहे. साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनपासून आपण बघा काय काय घेतलं आहे? अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. जसं आपण काल पाहिलं की मेजॉरिटी ऑफ स्टेट्सवाला एक त्याच्यात असणार आहे कलम. मेजॉरिटी ऑफ स्टेट्स असणार आहे प्लस त्याच्यासोबत बाय सिम्पल मेजॉरिटी अप्रुव्हल लागेल त्याला जे इतर राज्य आहे त्यांचं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत 368मध्ये ह्या गोष्टी आपण कव्हर करू फ्युचरमध्ये. तर आहे हे साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनपासून आपण घेतलेलं आहे. आणि आता राज्यसभामध्ये निवडणुका कशा व्हायच्या, ठीक आहे, तर ते साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनमधून ते पण घेतलेलं आहे. तशाच दोन आहे. जापानमध्ये आता लक्षात ठेवा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. तर आता याला सिम्पलमध्ये पेबल, PEBL. तर पेबल म्हणजे कसं राहतं की जसं तुम्ही नदीच्या इथे गेला फॉर एक्झाम्पल, तर तिथे तुम्हाला काही गोटे दिसणार, असे गोल असणार, असे चांगले सॉफ्ट झालेले असणार ते गोटे, तर त्याला आपण पेबल म्हणू. तर जापान आहे त्याला मोठी कोस्टलाईन आहे, तर तुम्ही असं इमॅजिन करा त्याच्या बीचवर एक असा पेबल आहे. ठीक आहे. हा बघा आपला प्रिएम्बल आहे. इथून आता आपण प्रिएम्बल स्टार्ट करू. प्रिएम्बलमध्ये आता इथे बघा मुख्य मुद्दे बघून घ्या. लक्षात कसं ठेवायचं याच्यातल्या काही गोष्टी. जसं आता पालखी आहे, ठीक आहे, प्रिएम्बल कोणी कशाबद्दल काय म्हटलं हे MPSC विचारतं.
ठीक आहे. तर कोणी याच्याबद्दल काय म्हटलंय, तर पालखीवाला जो आहे त्यांनी याला आय कार्ड म्हटलंय. तर आता कसं लक्षात ठेवायचं याला, आता एका मुलीचं आता लग्न, म्हणजे आता ती चालली आहे, बरात तिची चालली आणि ती पालखीमध्ये चालली आहे. ठीक आहे. तर तो जो हॉलचा जो आहे दरबान, ठीक आहे, दरवाजा उघडणारा, त्यांनी म्हटलं त्याला की बा आय कार्ड दाखव तुझं. तर हे पालखी जी आहे तर ते आय कार्ड असं असं जोडा त्याला. ठीक आहे. आणि हा प्रिएम्बल जो आहे तो आतापर्यंत एकदाच अमेंड झालेला आहे. ठीक आहे. त्यासोबत त्याच्यात 3 वेळा 3 शब्द टाकलेले आहे. ठीक आहे. तर सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे आणि इंटिग्रिटी आहे. आणि ते लिहिलेलं आहे, एकचदा तो अमेंड करण्यात आलेला आहे. इथे अजून बघा कसं आहे, वी द पीपल ऑफ इंडिया हा जो प्रिएम्बलचा जो टेक्स्ट आहे, तर त्याच्यातनं काय इंटरप्रिटेशन घेतलेलं आहे हे लॉंग टर्ममध्ये जर तुम्हाला काही असं डिस्क्रिप्टिव्ह असं काही तुम्ही लिहत आहे, तर ते तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते आता सांगतो मी. जसं वी द पीपल ऑफ इंडिया आहे, तर म्हणजे काय की सोर्स ऑफ द अथॉरिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोण आहे, तर लोक आहे. ठीक आहे. हा तो विषय आहे. मग त्याच्यातून आम्ही भारताला काय बनवलं आहे, आम्ही जसं फॉर एक्झाम्पल सुरुवातीला सोव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक होतं, या 3 गोष्टी होत्या याच्यामध्ये. मग आपण 2 शब्द त्याच्यात टाकले, तर MPSC तुम्हाला क्रम विचारतं कोण पहिलं होतं, सोव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, हे MPSCने प्रश्न विचारले वारंवार. ते लक्षात कसं ठेवायचं, तर SDR हे तर आहेच, मग याच्यानंतर S नंतर हे 2 Sचे शब्द टाकले, तर हे लक्षात कसं सोसे म्हणून ठेवा, सोसे. तर हे सोशलिस्ट आहे आणि हे सेक्युलर आहे. तर इथे आता तुम्हाला लक्षात राहील. मग पुढे इथे जस्टिस आहे, जस्टिस. तर जस्टिस म्हणजे कुठले, सोशल आहे, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल. ठीक आहे. जस्टिस तर SEP एवढं लक्षात ठेवा. लिबर्टी आहे TEBFW, मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. म्हणजे हे फक्त एवढं लक्षात ठेवलं मग लक्षात राहतं. इक्वॅलिटी ISO, तर ISO म्हणजे काय, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. ठीक आहे. अँड प्रमोट अमंग ऑल, सगळ्यांमध्ये काय आहे, फ्रॅटर्निटी आम्हाला करायचं आहे. तर फ्रॅटर्निटी अश्युअर काय करतं, डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन. ठीक आहे. तर हा जो इंटिग्रिटी शब्द आहे हा सुद्धा 42व्या अमेंडमेंटमध्ये टाकण्यात आला होता. ठीक आहे. तर डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल झालं हे, आणि युनिटी, इंटिग्रिटी ऑफ नेशन. तर आता लक्षात कसं, हे व्यक्ती आहे आणि देश आहे. तर भाईचारा म्हणजे कसं आहे, आपण एक सोबत सगळेजण, इंडिव्हिज्युअल पण आणि देश पण, तर या पद्धतीने लक्षात ठेवा. तर जसं हे आहे, आमचा उद्देश काय आहे बनवण्याचा, प्रिएम्बलमध्ये काय दिसतं आहे, हा आपला उद्देश दिसतोय. तर हा ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. लिबर्टी, इक्वॅलिटी, जस्टिस, फ्रॅटर्निटी, हे सगळं झालं. भारताचा नेचर ऑफ इंडियन स्टेट काय आहे, तर हे आहे सोव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. आणि हे आहे, इन अवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली विथ दिस 26th day ऑफ नोव्हेंबर 1949 वी अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह अवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे की हा लागू कधी झाला. ठीक आहे. अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह अवर सेल्फ. ठीक आहे. मग आता पुढे यांनी दिलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो. जसं सोव्हरीन आहे, मी काल पण तुम्हाला सांगितलं की बा भारत डिपेंडन्सी आता नाही आहे, आता तो सार्वभौम देश आहे. म्हणजे आता तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. त्याच्या इंटरनल तो देशामध्ये कुठल्या पॉलिसीज लावणार आहे, आर्थिक असो, सामाजिक असो, ते तो डिसाईड करणार आहे. ठीक आहे. आणि त्याची आंतरराष्ट्रीय नीती कशी असणार आहे, तर तो आता भारत देश स्वतः डिसाईड करणार आहे. आधी आपण ब्रिटिश इंडियाचा पार्ट होता. आपण पाहिलं आहे की ते वेगवेगळे 1600 ते चार्टर आलं, 1773 ते रेग्युलेटिंग ॲक्ट आलं. मग तिथून कसं चालू झाली एक प्रोसेस की ब्रिटिश पार्लमेंट आहे ते भारताच्या फॉरेन पॉलिसीची दिशा तय करत होतं 1947 पर्यंत. तर आता ते सगळं काही होणार नाही आहे. आता आपले लीडर आहे पंडित नेहरू, आणि त्यांची एक आता वेगळं विजन आहे जगासाठी. आपण ते कालसुद्धा आपण काही गोष्टींवर त्याच्यातल्या पाहिल्या की आम्हाला वर्ल्ड पीस आहे आणि वेलफेअर ऑफ मॅनकाइंड आहे, आम्हाला याच्यासाठी काम करायचं आहे, आमची विदेश नीती अशी असेल. ठीक आहे. तर सोशलिस्ट हा अजून एक आहे वर्ल्ड. याच्यामध्ये सोशलिस्ट हा शब्द आपण पाहू 42nd आहे. मग हे काय आहे, सोशलिस्ट पॅटर्न ऑफ सोसायटी, हा काँग्रेस रेझोल्युशन होतं अवधीमधलं 1955. ठीक आहे. तर हा फॅक्च्युअली माहिती आहे. त्या व्यतिरिक्त आता भारतीय सोशलिझम जो आहे हा कम्युनिस्ट सोशलिझम आहे का, तर नाही आहे.
ठीक आहे, हा फेबियन सोशलिझम आहे का? तर नाही आहे. तर हा लोकशाही मानणारा एक सोशलिझम आपला सिस्टीम आहे. ठीक आहे, ज्याच्यात आपण मिश्र अर्थव्यवस्थेचं पालन करणार आहोत आणि आपल्या या लोकशाही समाजवादचा जो उद्देश आहे तो काय आहे की गरिबी आहे, ठीक आहे, भूकमरी आहे आणि जे बिमाऱ्या आहे लोकांच्या, आर्थिक आणि इतर ज्या विषमता आहे, सामाजिक विषमता आहे, आर्थिक आहे, त्या दूर करणं हा आपला तिथे उद्देश आहे. ठीक आहे, मग हा सेक्युलर आपण पाहिला, सेक्युलर दोनदा आला आहे शब्द संविधानमध्ये. ठीक आहे, आणि 42nd हा पहिल्यांदा टाकण्यात आला प्रिएम्बलमध्ये. 25 पण असं आहे का की बा सेक्युलर जो शब्द आहे तो 42मध्ये टाकल्यावरच भारत सेक्युलर झाला तर नाही. असे भरपूर कलम आहे, मला वाटतं ते आपण काल बघितले होते काही. त्याच्यामध्ये असं त्यांनी दिलेलं होतं की बा 25 ते 28 आहे. मग त्यानंतर प्रिएम्बलमध्ये सुद्धा सेक्युलर आहे. मग त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, 14 ते 18 कलम आहे. तर या पद्धतीने असं सगळं डिटेल माहिती जी आहे ती दिलेली आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा तुम्ही, लोकशाही जी आहे आपली, जो डेमोक्रॅटिक जो शब्द आहे तो कसा त्यांनी हे केलेलं आहे. तर आपली आता बघा लोकशाही कशी असते, डायरेक्ट असते आणि इनडायरेक्ट असते. ठीक आहे, तर लोकशाही डायरेक्ट म्हणजे कसं असते, जसं काही युरोपियन देशामध्ये रेफरेंडम, इनिशिएटिव्ह, रिकॉल, प्लेबिसाइट, आपण सगळ्यात शेवटी हा चॅप्टरचे आपण ते बघणार आहोत त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, काय काय आहे तर त्या. तर हा जो रेफरेंडम आहे, इनिशिएटिव्ह आहे, रिकॉल आणि प्लेबिसाइट आहे. आता प्लेबिसाइटला आपण ऐकलं आहे जम्मू काश्मीर, त्याच्या कंटेक्समध्ये आपण ऐकलं आहे. रेफरेंडम ऐकलं आहे तर ते खलिस्तान रेफरेंडम आपण ऐकलं आहे, रेफरेंडम 2020. मग त्यानंतर एक युरोपियन युनियनमधून निघायचं आहे बाहेर, आपण ते रेफरेंडम ऐकलं आहे 2016मध्ये. रिकॉल म्हणजे कसं असतं की बा आता जसं इनिशिएटिव्ह आहे, इनिशिएटिव्हमध्ये कसं असतं की बा लोक इनिशिएटिव्ह घेणार, कुठला कायदा असा प्रस्ताव बनवणार आणि मग ते पुढे करणार. रिकॉल म्हणजे काय, एखादा जर एकदा निवडून दिलं आहे आणि मग तो जर काम नीट नाही करत आहे तर त्याला रिकॉल म्हणजे त्याला वापस बोलवायचं, मग पुन्हा निवडणुका घ्यायचं. तर हे जे छोटे लोकशाही जे देश आहे युरोपमधले, तिथे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तिकडे यांना सगळं कायदेशीर मान्यता आहे. तर ठीक आहे, ह्या सगळा आपला डायरेक्ट डेमोक्रेसीवाला विषय झाला. आपला भारतात आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट स्वतः निर्णय नाही घेत, तर आपण काही प्रतिनिधी निवडून दिलेले आहे लोकसभामध्ये, विधानसभामध्ये. ठीक आहे, ते आपल्या वतीने निर्णय घेतात. तर आपण डायरेक्टली आपण निर्णय घेत आहे का? नाही, आपण इनडायरेक्टली निर्णय घेत आहे आपल्या प्रतिनिधी मार्फत. तर हे इनडायरेक्टली डेमोक्रेसी आपण. ठीक आहे, आंबेडकरांनी काय सांगितलं होतं, लोकशाही तोपर्यंतच टिकेल भारतामध्ये जोपर्यंत त्याला सोशल डेमोक्रेसीचा बेस असेल. आता त्यांनी सोशल डेमोक्रेसी त्यांनी स्वतःच्या पद्धतीने वेगळ्यांनी डिफाईन केली आणि त्याच्यात त्यांनी काय टाकलं आहे की तेच वे ऑफ लाईफ अशी फॉलो केल्या जाईल इथे की लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, आणि तुम्ही तुमच्या परीने जस्टिस पण टाका. कारण की हेच आपण ते प्रिएम्बलमध्ये आहे, या 4 गोष्टी. आणि याचं जे ऑब्जेक्टिव्ह जे आहे तेच आहे बेसिकली. हे आपलं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्रिएम्बलचं ऑब्जेक्टिव्ह जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तेच. ठीक आहे, सुप्रीम कोर्टने पुढे मग अजून याला क्लिअर केलं आहे की जो इगॅलिटेरियन सोशल ऑर्डर आहे, रेंडरिंग टू हेवी सिटीजन सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिस इन अ सोशल इकॉनॉमिक भारत. ठीक आहे, तर याला फक्त काही लक्षात ठेवू शकतं, याला काही असं तसं काही तो महत्त्वाचं काही तो फॅक्ट आहे नाही. ठीक आहे, रिपब्लिक आहे. आता रिपब्लिकमध्ये कसं आहे, रिपब्लिकमध्ये आपण फक्त बघतो हेड ऑफ स्टेट. हेड ऑफ स्टेट कोण आहे आपल्या इथे, हेड ऑफ स्टेट. तर हेड ऑफ स्टेट कसा असेल आपल्या इथे, हेड ऑफ स्टेट कोण आहे, प्रेसिडेंट आहे. तर प्रेसिडेंटला आपण इलेक्ट करून दिलेला आहे ना, मग तो विषय जाऊ द्या, डायरेक्टली इलेक्टेड असो की इनडायरेक्टली इलेक्टेड असो, आपण इनडायरेक्टली इलेक्ट त्याला करून दिलेलं आहे कारण की त्याला आपल्या प्रतिनिधींनी मतदान करून निवडून दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा याच्यात एवढाच विषय आहे की हेड ऑफ स्टेट आहे त्याला आपण इलेक्ट करून देतो. दुसरं आहे की बा पॉलिटिकल सोव्हर्निटी म्हणजे सार्वभौम कोण आहे, लोक आहे. ठीक आहे, फक्त एक व्यक्ती नाही आहे, एक राजा नाही आहे कोणी. ठीक आहे, हे त्याला सांगायचं. आणि याच्यासोबत हे दिसतं की जसं एक व्यक्ती एक राजा, आपण त्यासोबत हेही सांगतोय की बा इथे आम्ही प्रिव्हिलेजेस आहे, जो प्रिव्हिलेज क्लास होता आधीचा, जो जुना जमीनदार वर्ग होता, जे राजे रजवाडे होते, आम्ही त्यांना मानत नाही. हे जे ऑफिसेस आहे रिपब्लिकचे, इंडियन रिपब्लिकचे हेड ऑफ स्टेटचे, हे ओपन टू ऑल आहे, ओपन टू ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया. ठीक आहे,
त्यासोबतच आता हे जस्टिस आहे. जस्टिस कुठे? जस्टिस आपल्याला माहीत आहे प्रिएम्बलमध्ये आहे, फंडामेंटल राईट DPSPमध्ये आहे. मग आता जस्टिसमध्ये काय दिलेलं आहे अजून प्रिएम्बलमध्ये? सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल. तर जसं आपण हे पाहतो तर सामाजिक न्याय म्हणजे काय की सगळ्यांना आम्ही सारखी वागणूक देऊ, त्यांचं सोशल डिस्टिंक्शन काही पण असो आम्ही त्यांना समान वागणूक देणार आहे आणि इथे काहीच प्रिव्हिलेजेस कोणालाच आम्ही देणार नाही आहोत. मुख्य म्हणजे मुद्दा त्याच्यात हा आहे. ठीक आहे. मग आता इकॉनॉमिक जस्टिसवाला विषय आहे. तर इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे आपल्याला माहीत आहे सबका साथ सबका विकास हा एक पॉप्युलर स्लोगन होता 2014च्या निवडणुकीच्या वेळेस. ठीक आहे. तर तोच आहे बेसिकली कन्सेप्ट की नॉन डिस्क्रिमिनेशन बिटवीन द पीपल ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक फॅक्टर्स. म्हणजे टेक्निकल म्हणजे आम्ही तात्विकदृष्ट्या आम्ही आर्थिक विषमता जर असेल तर त्याच्या बेसिसवर कोणासोबतही आम्ही डिस्क्रिमिनेशन करणार नाही. आणि आमचं उद्देश जे असेल ते हेच असेल की बा वेल्थ, इन्कम आणि प्रॉपर्टी याच्यामध्ये जी इनइक्वॅलिटी आहे तर ती भरून काढणं. आपण मगाशी पाहिलं 9th शेड्यूल, मी सांगितलं कसं लक्षात ठेवायचं. 9th शेड्यूल आहे, त्याच्यात 31B कलम आहे. तो कधी टाकण्यात आला? फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमध्ये टाकण्यात आला होता. ठीक आहे. तर त्याचा उद्देश काय होता? आपण मोठ्या ज्या लँडेड एलिट्स होते, जे जमीनदार होते, आपण त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्याला एक आपण अप्पर व्हॅल्यू लावली की बा 30 एकरच्या वरती आता तुम्ही करू नाही शकत, याच्यावरती नाही प्रॉपर्टी ठेवू शकत. ठीक आहे. मग आता पुढे आहे पॉलिटिकल जस्टिस. त्याच्यात कसं आहे, सगळ्यांना समान अधिकार असणार, राजकीय अधिकार असणार, सगळ्या नागरिकांना, तुम्हाला मला सगळ्यांना. आणि आपला सगळ्यांचा इक्वल क्लेम आहे सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये, पॉलिटिकल ऑफिसेसमध्ये. म्हणजे याला कसं आहे की म्हणजे मी प्राईम मिनिस्टरसुद्धा बनू शकतो, मी प्रेसिडेंटसुद्धा बनू शकतो, तुम्ही प्राईम मिनिस्टर बनू शकता, तुम्ही गव्हर्नर बनू शकता. हा बेसिकली ते आहे. तुम्ही निवडणुका लढू शकता, तुम्ही नगरसेवक बनू शकता, आमदार बनू शकता. हा तो आहे पब्लिक ऑफिसेसचा तुमचा जो सगळ्यांचा जो इक्वल ॲक्सेस आहे. ठीक आहे. आणि सरकारमध्ये पण तुम्हाला संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मुळात असं स्पेसिफिक असं काही आहे नाही. तर म्हणून आपण पाहतो की जसं कुठले कॅबिनेट नवीन फॉर्म होतं तर त्याच्यात मग एक असं न्यूज असते की मायनॉरिटीला इतकं प्रतिनिधित्व मिळालं आहे, SC समाजाच्यांना इतकं प्रतिनिधित्व मिळालं आहे. आता ही मोदी 3.0 जेव्हा बनली तर तेव्हा एक तर बाकायदा एक पेपरमध्ये छापून आलं होतं की आम्ही OBC लोकांना इतकं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आमच्या कॅबिनेटमध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीने या गोष्टी केल्या जातात. आता जसं लिबर्टी आहे, लिबर्टी म्हणजे काय तर सोप्या भाषेत फ्रीडम आहे. ठीक आहे. त्याला लक्षात कसं ठेवायचं की बा जसं फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी असते कोणी, तर तिच्या घरी तिला बंधनं टाकतात लोक भरपूर. ठीक आहे. तर ते बंधनं नका टाकू तिच्यावर, तर तिला काय द्या, तुम्ही तिला संधी द्या. ठीक आहे. तर तुम्ही त्याला ॲब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट ऑन द ॲक्टिव्हिटी ऑफ इंडिव्हिज्युअल ॲट द सेम टाईम प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी. ठीक आहे. त्यांना इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीला डेव्हलपमेंटसाठी संधी द्या, म्हणजे त्यांना शिक्षण द्या. ठीक आहे. त्यांच्याकडे त्यांची सेफ्टी सिक्युरिटीकडे लक्ष द्या, एक प्रकारे असं आहे. पुढे मग अजून याच्यात असं आहे की बा लिबर्टी जे आपण मगाशी पुन्हा पाहिलं प्रिएम्बलमध्ये दिलं आहे, मी ट्रिक सांगितली होती TEBFW, थॉट, एक्सप्रेशन, फेथ, बिलीफ अँड वर्शिप. ठीक आहे. इक्वॅलिटी आहे इथे. इक्वॅलिटी बघा, इक्वॅलिटी सिव्हिक, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक या 3 टाईपचे आहे. सिव्हिल इक्वॅलिटी म्हणजे काय? 14 ते 18 कलम 14 ते 18 दिलेलं आहे. ठीक आहे. सिव्हिक आपण इक्वॅलिटीमध्ये पाहायला, इक्वॅलिटी म्हणजे कसं सगळं समान आहे हे सांगण्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की कोणालाच स्पेशल प्रिव्हिलेजेस नाही आहे. ठीक आहे. म्हणजे कोणीच काही वेगळं नाही, सगळे ऑल सिटीजन्स आर इक्वल बिफोर लॉ असं. आधी कसं होतं, राजासाठी वेगळा न्याय होता, जिसकी लाठी उसकी भैंस असं असायचं. मग इंग्रज आले तर त्यांनी काय केलं, रूल ऑफ लॉ आणला, कायद्याचं राज्य केलं, सगळेजण समान झाले कायद्यापुढे, आहे ना. तर हा विषय आहे इथे. ठीक आहे. तर इथे ॲब्सेन्स ऑफ स्पेशल प्रिव्हिलेजेस टू एनी सेक्शन ऑफ सोसायटी. आधी कसं होतं की जसं हिंदू लॉ आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मनुस्मृती बघितलं, जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, शरिया असो किंवा मनुस्मृती असो, हे जुन्या ऑर्डरच्या गोष्टी आहे या सगळ्या. आणि याच्यामध्ये जसं मनुस्मृतीमध्ये बघा की हत्येची जर ब्राह्मणाला जी शिक्षा आहे ती कमी आहे. ठीक आहे. आणि शूद्रांनी जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरही सुद्धा केलं तर त्याला सुद्धा त्याची मृत्यूदंडाची शिक्षा आहे. पण ब्राह्मणाने जर कोणा व्यक्तीचा हत्या जरी केली, ठीक आहे, तरी त्याला कमी शिक्षा आहे. आणि त्याला असं नाही की बा त्याला पण आता त्याला फाशी होणार वगैरे अशासारखं वगैरे काही नाही.
तर आता हे ॲब्सेन्स ऑफ स्पेशल प्रिव्हिलेजेस टू एनी सेक्शन ऑफ सोसायटी, आता असं काही नाही आहे, ठीक आहे, आणि सगळे समान आहे, ठीक आहे, आणि सगळ्यांना आपण ते पाहिलं मगाशी प्रिएम्बलमध्ये, आम्ही सगळ्यांना समान संधी देणार आहोत, ठीक आहे, बंधनं नाही टाकणार आहोत, समान संधी देणार आहोत. मग आता 3 टाईपच्या आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं, सिविक इक्वॅलिटी आहे, 14 ते 18 झाला हा विषय. आता बघा पॉलिटिकल इक्वॅलिटी म्हणजे काय, की जसं आता बघा SIR सध्या चालू आहे, तर SIRबद्दल काय कुठले आरोप होत आहे, की ते म्हणत आहे की जो BJPचा वोटर नाही आहे, ठीक आहे, मुख्यपणे मुसलमान, तर बरोबर मुसलमान एरियाचे 20 ते 30% मतं कापल्या जातात. काही भागात त्यांना शेड्यूल कास्ट लोक, आदिवासी लोक मत देत नाही, तर त्या भागात बरोबर त्यांचे 30-40% त्यांचे मतं कापले जातात, ठीक आहे. तर ते पॉलिटिकल इक्वॅलिटीला धरून आहे का, तर ते नाही आहे. तर पॉलिटिकल इक्वॅलिटीचा कन्सेप्ट काय बेसिकली 325 मधला, की नो पर्सन इज टू बी डिक्लेअर्ड इन एलिजिबल फॉर द इन्क्लुजन इन इलेक्टोरल रोल्स ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट आणि सेक्स. म्हणजे कोणालाच कमी करण्यात नाही येणार या सगळ्या मुद्द्यावर, रिलिजन असेल, रेस असेल, कास्ट असेल, सेक्स असेल, ठीक आहे. दुसरं एक अजून एक असं आहे याच्यामध्ये, की लोकसभा आणि स्टेट असेंब्लीच्या निवडणुका ही युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेजवर होतात. तुम्ही लक्षात घ्या, विधान परिषदेला तुम्ही वोटिंग नाही करत, ठीक आहे, आणि जे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी असतात, टीचर कॉन्स्टिट्युएन्सी असतात, तिथेच करतात तुम्ही. आणि तिथे बेसिकली काय, तिकडे सगळे 18+ किंवा 21+ला नाही आहे ना अधिकार, तिथे त्यांनी अट टाकली की बा शिक्षक मतदारसंघ आहे, ठीक आहे, हे विद्यार्थी लोकांसाठी हा मतदारसंघ आहे, त्यांनी त्यांचे मुद्दे, त्यांचे प्रतिनिधी तिकडे निवडून पाठवावे, आहे की नाही. तर असंच आहे इथे. तर हे फक्त हे 2 निवडणुका आहे, लोकसभा आहे आणि असेंब्ली आहे, राज्य असेंब्लीची जी निवडणूक आहे. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल नाही म्हटलं आहे त्यांनी, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे हा शब्द, ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त हा इकॉनॉमिक इक्वॅलिटीमध्ये असं आहे की बा सगळ्यांना इक्वल राईट टू ॲन ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, ठीक आहे, आणि त्यासोबतच इक्वल पे फॉर इक्वल वर्क. म्हणजे आजच्या मुली पण काम करतात, त्यांना पुरुष इतकंच सॅलरी असते असं नसतं, की बा त्यांना अर्ध्या सॅलरीमध्ये त्यांना काम करायला लावणार आहे. म्हणजे हा त्यांना आता कायदेशीर अधिकार हा इथे आहे, इक्वल राईट फॉर ऑल मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. म्हणजे आता आधीसारखं नाही करू शकत की मुली याच्यात काम नाही करू शकत, त्याच्यात काम नाही करू शकत. उलट आता शासन प्रोत्साहन देतं. आता जसं UPSCमध्ये तर नाही आहे, पण MPSCमध्ये आहे, ते 30% आरक्षण असतं मुलींसाठी प्रत्येक कॅटेगरीमधल्या. मुलींचा कट ऑफ त्या मानाने कमी लागतो, आहे ना. तर ते हे लाईव्हलीहूडच्या ज्या आहेत, ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, तर जे आपण पाहिलं इक्वॅलिटीमध्ये, की स्टेट काय बंधनं नाही टाकणार, तर त्यांना सवलत देणार, आहे ना, त्यांना ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करून देणार, जेणेकरून ते पुढे जातील. आपण इक्वॅलिटीमध्ये ह्या गोष्टी पाहिल्या. आता फ्रॅटर्निटी आहे. फ्रॅटर्निटी म्हणजे काय, ब्रदरहूड आहे, भाईचारा, ठीक आहे. तर हे 51A मध्ये दिलेलं आहे. त्यासोबतच हे पण आहे, डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन, हे प्रिएम्बलमध्ये खालती दिलेलंच आहे. फ्रॅटर्निटीमध्ये मी सांगितलं मग अशी 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल आहे आणि युनिटी इंटिग्रिटी ऑफ नेशन आहे, या दोन्ही गोष्टी आहे. आता हे जे डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल आहे त्याच्यात डिग्निटी ऑफ वुमन पण कव्हर होतं, ठीक आहे. मग अजून याच्यात पुढे असं आहे की युनिटी इंटिग्रिटी ऑफ इंडिया जो आहे त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांनी आर्टिकल 1चा रेफरन्स दिलेला आहे, ठीक आहे. आर्टिकल 1मध्ये बघा काय झालं होतं. आर्टिकल 1मध्ये काय आहे, इंडियाला त्यांनी युनियन ऑफ स्टेट सांगितलं आहे, ठीक आहे, आणि कुठलाच राज्य आहे तो भारतीय इंडियन युनियन आहे त्याच्यापासून निघू नाही शकत. म्हणजे एक प्रकारे आपला जो इंडिस्ट्रक्टिबल युनियन आहे, पण याच्यात डिस्ट्रक्टिबल स्टेट्स आहे. डिस्ट्रक्टिबल स्टेट्स का बरं आहे, कारण की आपण वेगवेगळे राज्य आहे, आपण त्यांचे बॉर्डर कमी जास्त करू शकतो, आपण त्यांचं नाव बदलवू शकतो, आहे ना. तर डिस्ट्रक्टिबल स्टेट्स आहे. पण हा जो इंडियन युनियन आहे याला डिस्ट्रॉय करता येतं का, नाही करता येत, ठीक आहे, ठीक आहे. आणि बेसिकली आर्टिकल 1 आहे, याचा आपला उद्देश काय आहे की जे एंट्रन्सेस आहे नॅशनल इंटिग्रेशनसाठी, जसं सांप्रदायिक वाद आहे, ठीक आहे, मग भाषा आहे आपला एक मुद्दा, मग कुठले रिजनचे लोक आहे ते आपली मनमानी करणार, नाही का. रिजनलिझम, त्यांच्यासाठी नॅशनलिझम छोटं आहे पण त्यांच्यासाठी रिजनलिझम मोठं आहे, रिजनल आयडेंटिटी महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी. मग आपण पाहतो की रिजनलिझम जर आयडेंटिटी गेली कुठे, तर मग तिथे सेपरेटिस्ट मुवमेंट येतात. जसं आपण आपल्या हे जम्मू काश्मीर असेल, नॉर्थ ईस्ट असेल, ठीक आहे, तर तिथे या सगळ्या गोष्टी आहे.
तुम्ही बघाल तिथे जम्मू काश्मीरमध्ये 3 मत आहे. 3 मतमध्ये कसं आहे की बा त्यांना कोणाला म्हणायचं आहे की आम्हाला इंडियापासून अलग व्हायचं आहे, ठीक आहे. कोणी म्हणतं आम्हाला पाकिस्तानपासूनही अलग व्हायचं आहे आणि आम्हाला एक वेगळा देश बनवायचा आहे. कोणी असतं की ते म्हणतात की नाही आम्हाला इंडियासोबत राहायचं आहे, कोणी म्हणतं नाही आम्हाला पाकिस्तानसोबत जायचं. तर असे तिथे 3 मत आहे. तर हे 3 मत का बरं आहे? हे रिजनलिझममुळे आहे, ठीक आहे. सिसेशनिझम हे बघा हे तेच आलं, मग रिजनलिझम आलं, मग सेपरेटिझम आलं, मग हे आता मग अलगाववाद आपण त्याला म्हणतो. तर हे वेगळे होण्याच्या त्या टेंडन्सीज असतात. तर आता बघा, आता हे तारक मेहता का उलटा चष्मा तुम्ही बघत असणार. मी ॲक्च्युली बघत नव्हतं, पण मला याचं थोडंसं मीम्समधून थोडंसं नॉलेज आहे, ठीक आहे. तर आता बघा आपण हे जे वेगवेगळे आपण हे लक्षात कसं ठेवू. तर आता बघा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, तर हा एक कॅरेक्टर आहे अय्यर म्हणून, ठीक आहे, तारक मेहतामध्ये. तर बाकी आता मला माहीत नाही कोण काय असं करतात, पण त्यांचं एक स्वप्न राहतं नेहमी की त्याची बबिता जी राहतं तिला ते पटवण्याचा प्रयत्न वगैरे जे काही राहतं ते करत असतात, ठीक आहे. तर हे त्यांचं म्हणजे मेन कसं आहे, हे स्वप्न आहे, ठीक आहे. तर यांचं बबिताजीला पटवण्याचं ते स्वप्न आहे. तर हे अय्यर आहे, हा अय्यर आहे, ही बबिताजी आहे, त्यांचं स्वप्न आहे, तर म्हणून हे ड्रीम. तर प्रियम्बलबद्दल विचारलं की आम्ही हे ड्रीम, आम्ही याला स्वप्न पाहिलं होतं खूप टाईमपासून, ठीक आहे. तर हे तुम्हाला हे आठवलं पाहिजे हे चित्र, ठीक आहे. मग हे के.एम. मुन्शी आहे. मुन्शी म्हणजे काय? बेसिकली मुन्शी म्हणजे बेसिकली ती कास्ट आहे आणि ती अकाउंटंट आहे, ठीक आहे. जसं आपल्या इथे जसं CKP आपण ऐकलं असेल, चित्पावन काय असतं प्रभू, ही एक कास्ट आहे. तर ती पण अकाउंटंट कास्ट होती. तर त्या प्रकारे मुन्शी पण एक अकाउंटंटवाली कास्ट आहे. तर त्याच प्रकारे आता बघा हे हॉरोस्कोप आहे. तर आता असं समजा गोष्टींना की अकाउंटंटचा आता त्याचा धंदा चालत नव्हता, ठीक आहे. तर म्हणून आता त्याने लोकांचे हॉरोस्कोप पाहणं चालू केलं, ठीक आहे. मला त्या दिवशी पहिल्या लेक्चरमध्ये एक मुलगा मला बोलला त्याच्यानंतर की बा मला आठवत नाही, मग 100 क्वेश्चन आहे, मग 60 मिनिट आहे, कसं करू. तर त्याला मी तेच म्हटलं की बा तुम्हाला निवडावं लागेल, तुम्हाला कीवर्ड पकडावं लागेल. तर हे मुद्दामून हे ड्रीम आहे हा जसा कीवर्ड आहे, हा हॉरोस्कोप आहे हा कीवर्ड आहे. तर हे त्यामधून तुम्ही आता लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघा ठाकूर म्हणजे आता कसं, जर तुम्ही जुने पिक्चर पाहिले असेल तर ठाकूर म्हणजे काय, तो पिक्चरचा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तो पिक्चर पूर्ण होत नाही, ठीक आहे. तर हा जो ठाकूर असतो हा खूप श्रीमंत असतो, तो म्हातारा असतो आणि तो काठी असते तर काठीच्या सहाऱ्याने तो चालत असतो, ठीक आहे. तर आता बघा हा मोस्ट प्रिशियस पार्ट आहे हा पिक्चरमधला ठाकूर, ठीक आहे. मग त्यासोबत तो श्रीमंतही असतो, तर त्याच्याजवळ तहखाने की चाबी असते, तर ही की आहे ती. मग त्याच्यामध्ये तहखान्यामध्ये काय असतं, ज्वेल्स असतात, ठीक आहे. तर ते आहे, दागिने असतात, ते झालं. मग हे तो स्टिकनी चालतो, तर ते हे स्टिक आहे, ठीक आहे, फाईन. मग आता पुढचं आहे इथे बेकर. तर बेकर आहे, अर्नेस्ट बेकर आहे, हा इंग्लिश माणूस आहे. तर आता आपण याला कसं लक्षात ठेवायचं, आता आपण कन्फ्यूज नको व्हायला. ठाकूरचं पण की आहे आणि याच्यामध्ये की नोट आहे, ठीक आहे. आणि प्रियम्बलला की नोट म्हटलं आहे. तर की नोट म्हणजे कसं लक्षात येणार, तर असं लक्षात ठेवायचं की तो जो हे होता बेकर, ठीक आहे, बारकर आहे पण बेकर लक्षात ठेवा. बेकर जो होता तो दुकानात जाणार नव्हता. तर त्यांनी आदल्या दिवशी काय केलं, त्याचा जो खानसामा होता, त्याचा जो कुक होता, त्याच्याकडे त्यांनी तो त्याच्याकडे गेला, ठीक आहे. आणि त्याला एक चाबी दिली त्यांनी आणि त्याच्यासोबत एक नोट दिली की उद्या इतक्या इतक्या वाजता दुकान तू उघड, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. याचं जे पुस्तक आहे ते प्रिन्सिपल सोशल पॉलिटिकल थिअरी, PSPT म्हणून याला सोप्या याच्यात लक्षात ठेवा. हिदायतुल्ला म्हणजे कसा, हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होता फॉर्मर, ठीक आहे. तर त्यांनी डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासोबत आपल्या भारताच्या प्रियम्बलची तुलना केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रियम्बल आपण कुठून घेतलेलं आहे, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेलं आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं किती होते, फक्त 7 कलम होते. किती टाईममध्ये बनलं, 4 महिन्यात ते बनलं होतं त्यांचं संविधान, आहे की नाही. सगळ्यात मोठं कोणतं होतं त्याच्यात, ऑस्ट्रेलियाचं होतं. किती टाईम लागला होता, 9 वर्ष लागले होते, ठीक आहे. सगळ्यांपैकी मोठं कुठलं होतं, आय गेस त्याच्यात साऊथ आफ्रिकाचं सगळ्यात मोठं होतं, 153 त्याच्यात कलम होते, ठीक आहे. तर हे असं वाचताना तुम्हाला सगळं लक्षात आलं पाहिजे. आणि जोपर्यंत असे इंटरलिंकेजेस कळणार नाही ना, मग त्या गोष्टी लक्षात नाही राहणार. आता बघा प्रियम्बल कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे का, हो की नाही,
तर पहिले नाही म्हटलंय, मग हो म्हटलंय आणि मग पुन्हा दोनदा हो म्हटलंय. तर दोनदा हो म्हणजे आता कसं आहे ते मी सांगेल. तर बेरुबारी युनियन आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की नाही आहे, ठीक आहे, म्हणजे नो, संपला विषय. त्यांनी काय म्हटलंय की हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही आहे, पण की टू द माइंड्स ऑफ द मेकर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हे वाचल्यावर तुम्हाला समजतं प्रिएम्बल की जे आपले जे फाउंडिंग फादर्स होते भारताचे, मॉडर्न इंडियाचे, तर त्यांच्या डोक्यात चालू काय होतं, पंडित नेहरू काय विचार करत होते, आंबेडकर काय विचार करत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला की टू द माइंड्स ऑफ द मेकर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे, हे इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, बेरुबारी युनियन, ठीक आहे. मग त्यानंतर एक केशवानंद भारती, त्यांनी पार्ट सांगितलं, ठीक आहे. मग पुढची केस आहे LIC ऑफ इंडिया केस. तर ह्या दोनबद्दल त्यांनी MPSCने याच्या आधी विचारलं, हेही विचारलं, तर हे प्रश्न तसा येऊन गेलेला आहे. तर LIC केसमध्ये काय आहे, त्यांनी सांगितलं इंटिग्रल पार्ट. मी तुम्हाला सांगितलं कीवर्ड पकडायचे आहे, इथे पार्ट आहे आणि हा इंटिग्रल पार्ट आहे, म्हणजे 2 वेळा त्यांनी हो म्हटलं आहे, ठीक आहे. मग आता बघा तुम्ही, त्यासोबत सुप्रीम कोर्टने 2 गोष्टी क्लिअर केल्या, ठीक आहे. प्रिएम्बल म्हणजे आता आपल्याला माहिती आहे इंटिग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यासोबतच त्यांनी म्हटलं आहे की जो लेजिस्लेचर आहे त्याच्या ज्या शक्ती आहे त्याच्यावर कुठल्याच प्रकारचे निर्बंध हा प्रिएम्बल आणणार नाही, किंवा हा सोर्स ऑफ पॉवर पण नाही लेजिस्लेचरसाठी, किंवा तो लेजिस्लेचरला अडवत नाही कुठल्याही कायदे बनवण्यापासून, हे एक त्यांनी क्लिअर केलं. आणि जर फॉर एक्झाम्पल जसं याच्यात आहे लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, जस्टिस. आता फॉर एक्झाम्पल तुमचं म्हणणं आहे की बा सरकार इकॉनॉमिक जस्टिसवर काम नाही करत आहे, ठीक आहे, किंवा फ्रॅटर्निटी किंवा भाईचारा आहे याच्याबद्दल सरकार काम नाही करत आहे आणि सतत हिंदू मुस्लिमवाला वाद चालू आहे आपल्या देशामध्ये, सरकार काही नाही करत. तर जर तुम्ही कोर्टात गेले तर तुम्ही कोर्टात दाद नाही मागू शकत या सगळ्या गोष्टींबद्दल, कारण की हे नॉन जस्टिशिएबल आहे. तर म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा त्या पद्धतीने, ठीक आहे. मग अजून एक विषय याच्यात आहे की पार्लमेंट आहे, त्याला पार्लमेंट आहे ती प्रिएम्बलला अमेंड करू शकते 368 कलम अंतर्गत. हे आहे केशवानंद भारती. इथे हे बघा, इथे वरती लिहिलं केशवानंद भारती, हे केशवानंद भारतीचा भाग आहे. त्यांनी सांगितलं की प्रिएम्बलला पार्लमेंट अमेंड करू शकते, ठीक आहे, पण एक कंडिशन असेल की जे बेसिक फीचर्स आहे त्याला हात नाही लावायचा. कारण की जर बेसिक फीचर्सला जर हात लावलं तर जो संविधानाचा जो गाभा आहे, मूळ गाभा आहे, तो संपला, तर मग संविधान संपला, त्याला काही अर्थच नाही बनत, ठीक आहे. तर आज तुम्ही बघा एक डिबेट चालू आहे की संविधानातून सेक्युलर शब्द इंदिरा गांधीने जबरदस्ती टाकला, तर तो आता काढायचा आहे. तर मुळात टेक्निकली तुम्हाला ते करता नाही येणार, कारण की आता तो टाकलेला आहे शब्द त्याच्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं आहे की तो मूळ गाभा आहे संविधानाचा आणि तो बेसिक स्ट्रक्चर आहे. आता तुम्ही ते काढू नाही शकत, ठीक आहे. आणि जर तुम्ही ते काढलं तर ते भारतीय संविधानात ते मूळ रूपात अस्तित्वात असणारच नाही, असं आहे. तर हा एक विषय आहे. तर इथे तेच त्यांनी दिलेलं, अमेंडिंग पॉवर ऑफ पार्लमेंट कॅन नॉट टेक अवे फंडामेंटल ऑर बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटी, ठीक आहे. आपल्याला माहीत आहे बेसिक कॅरेक्टर्स ऑफ पॉलिटीमध्ये काय आहे, सोवरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक आपण आहे, ते करू नाही शकत. हे बघ कालच्या याच्यात पण आला होता, 13 डिसेंबरला हे पंडित नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मूव्ह केला होता. आपण बघा 3 फॅक्ट पाहिले होते, 9 होतं, 11 होतं आणि 13 होतं. 9मध्ये काय होतं, सच्चिदा सिन्हाची निवडणूक. 11मध्ये काय होतं, राजेंद्र प्रसाद प्रेसिडेंट होते, व्हाईस प्रेसिडेंट होता, ठीक आहे, मुखर्जी, आणि अजून एक ते कृष्णमाचारी होते, असं आहे काहीतरी. तर मग ते 2 व्हाईस प्रेसिडेंटची निवडणूक 11ला. मग 13ला काय, तर ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन. ही डेट ॲक्च्युली MPSCने कंबाईनमध्ये कुठल्या तरी परीक्षेत डायरेक्ट विचारली आहे, डायरेक्ट. म्हणजे इथे तुम्हाला कन्फ्युजनचा खूप स्कोप असतो. आणि त्यांनी हेही एक स्पेसिफिक विचारलं आहे, हे कधी अप्रूव्ह झालं होतं, हे 22 जानेवारी 1947चं आहे. ब्रिटिश कॉमनवेल्थवाला आपण प्रश्न पाहिला होता काल, तर त्याच्यात आपण कॉमनवेल्थमध्ये आपण जॉईन केलेला आहे, तो एक विषय झालेला आहे त्याच्यात 1949मध्ये, ठीक आहे. तर त्याच्याबद्दल ना यांनी म्हटलं आहे की बा फ्री असोसिएशन विथ लाईक माइंडेड नेशन्स जे असतात, ठीक आहे. म्हणजे कॉमनवेल्थ बेसिकली काय होतं, ज्या ठिकाणी ब्रिटिश एम्पायरनी राज्य केलं त्याला त्यांनी एक ऑर्गनायझेशनमध्ये ठेवलं, ठीक आहे. आता भारताला निर्णय घ्यायचा होता इंडिपेंडन्स नंतर की तुम्हाला कॉमनवेल्थमधून निघायचं आहे की नाही. तर आपण ठरवलं की आपण कॉमनवेल्थचा भाग राहू, ठीक आहे. कारण की त्याचा लॉजिक असा पंडित नेहरूंनी जो दिला तो आहे की बा कुठल्याही आपण ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा जुडतो
ठीक आहे. तर ते फ्री असोसिएशन आहे लाईक माइंडेड नेशनचं, जसं युनायटेड नेशन आहे. तर सारखे विचार करणारे जे देश आहे ते सगळे त्याच्यात आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं एक ते म्हणजे ते एकत्र आलेले आहे, पण ती युती नाही आहे कुठल्याही प्रकारची. आता तुम्ही कम्पेअर करा सार्क, SAARC नावाचं जे ऑर्गनायझेशन आहे 1985मध्ये भारताने तयार केलेलं. ठीक आहे. तर त्याच्यात इंडिया आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, बरेचसे देश आहे. ठीक आहे. पण ते अलायन्स नाही आहे, तर ते फ्री असोसिएशन ऑफ लाईक माइंडेड नेशन. आपल्या सार्कच्या कंटेक्समध्ये लाईक माइंडेड कन्सेप्ट काय आहे की बा फ्री ट्रेड झाला पाहिजे, आपल्या इथल्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या रिलॅक्सेशन झाला पाहिजे, आपल्या रिजनमध्ये व्यापार वाढला पाहिजे, प्रॉस्परिटी आली पाहिजे. हा मुळात कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, युरोपियन युनियनपासून प्रेरणा घेऊन. ठीक आहे. तर पंडित नेहरूला तेच म्हणायचं आहे की अलायन्स म्हणजे काही कमिटमेंट नसतात आणि कॉमनवेल्थ ऑफ नेशनमध्ये कुठलेच असे कमिटमेंट नाही आहे. आम्ही फ्री विल म्हणून एंटर करतोय आणि आम्ही फ्री विलमधून आम्ही निघू शकतो. इंडिया बघा युनायटेड नेशनचा फाउंडर मेंबर होता, हे लक्षात ठेवा. 1945मध्ये आपण स्थापना केली होती युनायटेड नेशनची, जे सुरुवातीचे काही देश होते त्याच्यात. आपण इंडिपेंडंट नव्हतो, पण आपण फाउंडिंग मेंबर होतो, ब्रिटिश इंडिया म्हणून. ठीक आहे. इंदिरा गांधींनी सोशलिझमबद्दलचा एक कोट आहे की आम्हाला आमच्याच ब्रँडचा एक सोशलिझम आहे, आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही सेक्टर्स नॅशनलाइज करू, जेव्हा वाटेल आम्ही ते हटवू. ठीक आहे. तर एक असंच फॅक्ट आहे सोशलिझमबद्दलचा. त्या व्यतिरिक्त हे कुठले कुठले म्हणजे राज्य म्हणजे जे स्टेट असतात त्यांचा रिलिजनबद्दल ॲटिट्यूड कसा असतो. ठीक आहे. तर कोणी असतात म्हणजे ॲथिस्टिक स्टेट आहे, म्हणजे ॲथिस्टिक म्हणजे काय की ते धर्माला मानत नाही. ठीक आहे. व्यक्ती म्हणून विश्वास असू शकतो धर्म आणि म्हणजे धर्मावर असेल किंवा नसेल. ठीक आहे. पण राज्याचा पण असतो बरं, हे बघा. एक तुम्ही एक असतंय जसं तेच आहे, जसं थिओक्रॅटिक स्टेट आहे, म्हणजे जसं व्यक्तीचा धर्म असतो. आपले जे होते अबुल कलाम आझाद जे होते आपले फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर, ते म्हणायचे की बा व्यक्तीचा धर्म असतो. ठीक आहे. देशाचा धर्म नसेल. आणि जर देशाचा धर्म असेल तर मग कुठला फिरका आहे हा पण एक सगळ्यात मोठा प्रश्न येईल. तुम्ही बघाल की तुम्ही असंच फ्री टाईममध्ये एक सर्च कराल की मौलाना अबुल कलाम आझादनी पाकिस्तानबद्दल काय काय प्रेडिक्शन दिले होते, आणि तुम्ही बघाल हे त्यांचे जे सगळे प्रेडिक्शन होते ते सगळे खरे झाले. आणि त्यांनी एक प्रकारे असं आपण म्हणू शकतो की त्यांनी पाकिस्तानचं जे फेट होतं ते सगळं प्रेडिक्ट केलं होतं. तर हे ॲथिस्टिक स्टेट झालं. थिओक्रॅटिक स्टेट आहे म्हणजे स्टेट हॅज अ रिलिजन, म्हणजे जसं पाकिस्तान आहे, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान. अफगाणिस्तान आहे, तो सांगतो इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान. ठीक आहे. सेक्युलर स्टेट म्हणजे धर्माच्या बाबतीत न्यूट्रल असणार आहे, तर त्याच्यात भारत आहे, अमेरिका आहे. ठीक आहे. आपण मगाशी पाहिलं ते डायरेक्ट डेमोक्रेसी जे असतात काही, तर हे आता डेमोक्रेसी कुठून आलं आहे, ग्रीकमधून आलेला आहे शब्द. तर हे तुम्ही ग्रीक लक्षात ठेवा. मागच्या पण एका लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं कुठला वर्ड होता, तो कुठून आला आहे, तर ते आहे डेमोस आणि क्रॅटिया. ठीक आहे. इथून आलेलं आहे, ग्रीक वर्ड्स आहे हे. रेफरेंडम आहे. रेफरेंडम म्हणजे आपण मगाशी पाहिलं खलिस्तानचं रेफरेंडम चर्चेत होतं. मग त्यानंतर अजून एक कुठलं होतं, युरोपियन युनियनमधून बाहेर निघायचं की नाही, हे 2016चं आहे. म्हणजे तो टाईम आहे की मी तेव्हा दिल्लीत होतो प्रिपेरेशनसाठी, हे त्या टाईमचं आहे हे सगळं. मग अजून एक याच्यात रेफरेंडमचा विषय आहे. रेफरेंडम म्हणजे काय, प्रपोज्ड असतं, प्रस्ताव असतो तो. ठीक आहे. रेफर टू द इलेक्टोरेट फॉर द सेटलमेंट बाय डायरेक्ट वोट्स. म्हणजे त्याच्यात कसं आहे की युरोपियन युनियनच्या बाहेर मध्ये राहायचं की निघायचं, हा जर प्रश्न आहे तर आता सरकार डिसाईड नाही करू शकत आहे. त्यांना असं वाटत आहे की आम्ही कुठला निर्णय घेतला तर तो आमच्याच अंगलट येईल. ठीक आहे. पॉप्युलर वोट दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात आहे. मग आम्ही करायचं काय, तर जाऊ द्या बा, एकदा आपल्यावर जबाबदारी आपण घेऊ नये, लोकांना ठरवू द्या काय करायचं आहे, आणि काही झालं तर आपण त्यांचं ते अंमलबजावणी करायचं. तर त्याच प्रकारे आहे युरोपियन युनियनमध्ये आपण पाहिलं छोटे देश आहे तिथे लोकशाही मजबूत आहे, डायरेक्ट डेमोक्रेसी आहे. हे डायरेक्ट डेमोक्रेसीचेच सगळे काही आहे. तर तिथे ना काही काही देशांमध्ये कॉन्स्टिट्युशनली बाइंडिंग असते. लोकांनी जो निर्णय दिला आहे तो सरकारला बाइंडिंगली करावं लागेल. ठीक आहे. पण असं सेम UK नाही आहे. ठीक आहे. तर UK लिगली बाइंडिंग नाही, पण तरी सरकारने युरोपियन युनियनच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे. मग आता इनिशिएटिव्ह काय आहे, तर जसं पीपल कॅन प्रपोज अ बिल टू द लेजिस्लेचर फॉर इनॅक्टमेंट. आता बघा भारतामध्ये ही प्रक्रिया कशी असते, कुठलंही जर एखादं कायदा असेल ना तर ते मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंट अफेअर्सचं त्यांच्या वेबसाईटवर टाकतं ती माहिती, आणि मग ते सांगतं की बा लोक आम्हाला तुम्ही सुझाव द्या.
ठीक आहे. तर हे एक प्रकारे आपण हा इनिशिएटिव्हवाला जो भाग आहे हा घेतलेला आहे. ठीक आहे. रेफरेंडम तुम्ही पाहिला, इनिशिएटिव्ह पाहिला. रिकॉल म्हणजे तेच पाहिलेलं आहे की एखादा तुमचा जो आमदार आहे, नगरसेवक आहे, ठीक आहे, तो काम नाही करत आहे, वॉर्ड मेंबर आहे, काम नाही करत आहे, मग त्याला काय बोलवायचं, खासदार आहे कोणी, ठीक आहे, तर त्याच्या टर्म एक्सपायरच्या आधीच त्याला हे करायचं, बोलवायचं. हा तो रिकॉलवाला विषय तो आहे. प्लेबिसाईट तुम्ही ते जम्मू काश्मीरच्या कंटेक्स्टमध्ये ऐकलेलं आहे, प्लेबिसाईट म्हणून. किंवा प्लेबिसाईट बघा आता काय, डायरेक्ट वोट बाय पीपल ऑफ अ रिजन टू डिसाईड देअर पॉलिटिकल फ्युचर. जनरली याच्यासाठी तो यूज होतो. लोकांचं ओपिनियन घेतात ऑन इश्यू ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स लाईक टेरिटोरियल डिस्प्यूट्स. ठीक आहे. पंडित नेहरूची फार टीका होते की बा प्लेबिसाईट जे आहे तुम्ही प्रॉमिस केलं तिथे, पण लोक विसरतात की प्लेबिसाईट जे भारत घेणार आहे, प्लेबिसाईटची एक अट होती की पाकिस्तानला जो त्यांनी कब्जा केलेला जो काश्मीर आहे ते त्याला आझाद काश्मीर म्हणतात. आणि असं अजून काही आपण POK म्हणतो त्याला, आहे ना. तर त्याच्यात एक अट होती UN मध्ये भारताने नेलेली. तर त्याच्यात असं होतं की बा पाकिस्तानला हा भूभाग खाली करावा लागेल, आणि तो खाली करावा लागेल, त्याच्यानंतरच प्लेबिसाईट होईल. तर मग कालांतराने कसं झालं, 1971चा जो वॉर झाला पाकिस्तानसोबत, तर त्याच्यामध्ये एक प्रकारे ॲडजस्टमेंट होऊन गेला. 65चा वॉर, 71चा वॉर, की एक प्रकारे दोन्ही देशांनी आपल्या आपल्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या मानणं चालू करून दिलं. पण मग कसं आहे, पाकिस्तानकडनं ते जे जिहादी लोक आहेत त्यांना उपसवण्याचं काम ते केलं जातं. ठीक आहे. तर हा झाला आपला विषय एवढा. आपण आता इंटरनॅशनल रिलेशन बघू थोडंसं. आता इंटरनॅशनल रिलेशनमध्ये बघा तुम्ही, हे वर्षचं जे हे जाऊ द्या, हे माझ्या रेफरन्ससाठी आहे. हा त्यांनी दिलेला मेन्सचा सिलेबस आहे. ठीक आहे. GS मेन्सचा सिलेबस हा MPSCने ऑफिशियली दिलेला आहे, आणि हा त्यांनी UPSCचा कॉपी पेस्ट केलेला आहे. पण प्रश्न तुम्ही बघाल ना, तर ते प्रश्न तिथून येत नाही. ठीक आहे. तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर चांगले स्कोर करायचं आहे, मी पहिल्या सेशनमध्ये या गोष्टी बोललो होतो, तुम्हाला चांगले मार्क आणायचे आहे. ठीक आहे. बेस्ट आन्सरला किती देतात UPSC? 10पैकी 6 मार्क देणार, 5 मार्क देणार. ठीक आहे. पण काही गोष्टी त्याच्या तशा हिडन असतात की तुम्हाला 5 मार्क जे आहे, 4 मार्क तुम्ही काही जर मिस्टेक्स केल्या तर तुमचे पूर्ण आन्सर लिहूनही तुम्ही 3 मार्कावर याल. आता जर 3 मार्कावर गेले नाही पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काही गोष्टींवर काम केलं पाहिजे. आणि त्या गोष्टी मी मुद्दामून मी पहिल्या याच्यातही सांगितले की बा तो हिडन सिलेबस आहे, तर तो सगळा हिडन सिलेबस मी कवर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यात काही जे कीवर्ड्स असतात ते आले पाहिजे. ठीक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क मिळणार नाही. तुम्ही नेहमी ऐकलं असेल की बा पंडित नेहरू खूप आदर्शवादी होते, आदर्शवादी राजकारणी होते, त्यांची विदेश नीती आदर्शवादी होती. तर आदर्शवादी काय, तर हे आयडियलिस्ट हे आहे तिथे, हे रिअलिस्ट आहे, हे मार्क्सवादी आहे, हे फंक्शनलिस्ट थिअरी एक आहे, सिस्टीम्स थिअरी. तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये ना, जर तुम्ही या गोष्टी प्रॉपरली कोट केल्या, ठीक आहे, तुम्ही प्रॉपरली या गोष्टी मेन्शन केल्या तिथे, तुम्ही त्याला हायलाईट केलं, बॉक्स केला, झालं, तुम्हाला मार्क मिळण्याचे चान्स तुमचे वाढले. ठीक आहे. आणि कुठेतरी जबरदस्ती खिचून ताणून तुम्ही तिथे दाखवू शकता. ठीक आहे. त्यासोबतच नॅशनल इंटरेस्ट आहे, सिक्युरिटी अँड पॉवर आहे. ठीक आहे. हे शब्द आहे, सिक्युरिटी आहे, पॉवर आहे, नॅशनल इंटरेस्ट आहे, बॅलन्स ऑफ पॉवर आहे, डिटरन्स आहे, ट्रान्झॅक्शनल ॲक्टर्स आहे, ट्रान्सनॅशनल ॲक्टर्स आहे. ठीक आहे. मग पुढे कलेक्टिव्ह सिक्युरिटी आहे. तर हे सगळे विषय आहे. मी फर्स्ट याच्यात पण सांगितलं होतं लेक्चरमध्ये की काही जे मुद्दे आहे इंडियन फॉरेन पॉलिसीचे सोबत जे जुडलेले ते कोल्ड वॉर, वर्ल्ड हिस्ट्रीसोबत जुडलेले आहे. तर म्हणजे तेच सांगायला की बा हिस्ट्री ऑप्शनलचा कसा असं ओव्हरलॅपिंग आहे सगळीकडे, जे की तुम्हाला ॲडिशनल 250 मार्क्स, जसे 250 आणि मग अजून ॲडिशनल 250 GSचे तुम्हाला असे देणार ऑप्शनल प्लस, म्हणजे 750 मार्क आउट ऑफ 2025 पैकी. त्याच्यात 2025मध्ये 275 जे मार्क आहे तुम्हाला ते इंटरव्ह्यूचे असणार आहे. आणि इंटरव्ह्यूचे मी सांगितलं होतं की बेस्ट इंटरव्ह्यू असेल त्याला 200च्या अराउंड मार्क UPSCमध्ये तरी असतात. तर यांनी तोच जर पॅटर्न फॉलो केला तर तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतील.
ठीक आहे. तर आपण पटकन काही थिअरीज ज्या आहे ना आपण आता त्या घेऊ. ठीक आहे, थांबा. ठीक आहे, बघा याच्यात एक मिनिट. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल तर आपण त्याच्यातल्या काही थिअरीज घेऊ बरं. जसं हा सिलॅबस मी तुम्हाला सांगितला, इंटरनॅशनल रिलेशन, हिडन सिलॅबस पण भरपूर आहे. तर आपल्याला बेस्ट आन्सर जर लिहायचं असेल तर काही थिअरीज जे आहे ते आपल्याला कोट करावं लागणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा रिअलिझम आहे. रिअलिझम म्हणजे काय, ही सगळ्यात आतापर्यंतची जुनी थिअरी आहे. ठीक आहे, पॉवर पॉलिटिक्समधली. आणि मुख्य म्हणजे याच्यात कसं आहे की देश आहे, वेगवेगळे देश आहे, ते एकमेकांसोबत लढता आहे आणि त्यांच्यापासून एकमेकांना एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. ठीक आहे. तर असा असा जो ऑर्डर असतो, वर्ल्ड ऑर्डर, आपण त्याला अनार्कियल सिस्टम म्हणतो. ठीक आहे. तर हा अनार्कियल सिस्टीम आहे, त्याच्यात वेगवेगळे देश आहे आणि एकमेकांच्या स्वतःच्या फायद्यासाठी ते एकमेकांसोबत लढत आहे. तर याच्यातनं 3 मुख्य मुद्दे आहे. तर ते एक आहे स्टेटिझम. स्टेटिझम म्हणजे काय, की जो राज्य आहे तो एक रॅशनल ॲक्टर म्हणून आहे. ठीक आहे. रॅशनल ॲक्टर म्हणजे काय, तो समजतोय काय करतोय, त्याचे जे पॉलिसीज आहे, त्याचा अर्थ काय तर तो समजतो आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तो कुठल्या देशावर ॲग्रेशनसुद्धा दाखवतो आहे. ठीक आहे. तर ॲग्रेशन जो दाखवतो आहे त्याला माहीत आहे हा कॅल्क्युलेटेड माझा मूव आहे आणि मी हे करणार आहे. तर हे बघतं की पॉलिटिक्स जे आहे ते झिरो सम गेम आहे. ठीक आहे. जर तुमचा नेबर मजबूत झाला, ठीक आहे, तर तुमचा कंट्रोल आहे तुमच्या पेरिफेरल रिजनमधला तो कमजोर होईल आणि तुम्हाला त्याचं नुकसान होईल. ठीक आहे. तर हा एक आहे स्टेट आहे, तो एक रॅशनल ॲक्टर आहे आणि तो बघत असतो, आपले हित बघत असतो, नॅशनल आपले हित बघत असतो, की जर माझा जो दुश्मन देश आहे तो जर मजबूत झाला तर मला त्याचा त्रास होईल, तर तो त्या पद्धतीने कार्यपद्धती त्याची चालू असते. दुसरं आहे सेल्फ हेल्प. याच्यात असं आहे की कोणी मदतीला येणार नाही आहे, आपल्याला आपली तयारी स्वतःहून करायची आहे. ठीक आहे. मग त्याच्यातला पुढचा एक विषय आहे सर्वायवल. जसं की याच्यात इथे हायर ऑथॉरिटी नाही, आपल्या पुढे मदतीसाठी आपल्याला स्वतःला आपल्यासाठी तयार करावी लागेल. मग कसं होणार, हे जे देश आहे ते मोठ्या प्रमाणात मिलिटरीवर खर्च करणार, मिलिटरी एक्सपेंडिचर करतील हे देश. ठीक आहे. मग हे लोक अलायन्स बनवणार. तर आता हे बघा सिक्युरिटी डायलेमा येणार ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यासमोर. मग हे काय करणार, मिलिटरी प्रिपरेशन करणार. ठीक आहे. मग हे बॅलन्स ऑफ पॉवर बिघडला आहे, मग जसं मी सांगितलं की ते युती करणार वेगवेगळ्या देशांसोबत बॅलन्स आउट करायला त्या देशाला. तर तो हा विषय झाला. मग इथे अजून पुढे काय आहे, इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टिसिपेशन विथ क्वाड. आता तुम्हाला माहीत आहे किंवा भारत जो आहे तो क्वाडचा सदस्य आहे. चीन आहे, चीन आहे तिथे, चीनला काउंटर करण्यासाठी अमेरिका आहे, जापान आहे, कोरिया आहे आणि आपण आहे. ठीक आहे. कोरिया म्हणजे साऊथ कोरिया. ठीक आहे. पुढे आता आयडियलिझम आहे, आदर्शवाद. तर आयडियलिझम म्हणजे काय, ठीक आहे, तर हा एक आदर्शवादी अशी स्थिती बघतो. जसं त्यांनी म्हटलं की रिअलिझममध्ये काय आहे की इथे खूप सारे पॉवर हंग्री देश आहे, ते एकमेकांना ओव्हर पॉवर करण्याच्या तयारीतच आहे आणि युद्ध जे आहे ते तर होणारच आहे. पण आदर्शवाद काय म्हणतो की युद्ध म्हणजे काय आहे की आपलं कुठेतरी चुकलं. ठीक आहे. आपल्या वाट्याघाटीमध्ये चुकल्या, त्याच्यामुळे युद्ध झालं आहे. ठीक आहे. तर युद्धाला आपल्याला रोखता येत होतं. तर त्याच्याबद्दल हा म्हणतो की ह्युमन रिझन असेल, डिप्लोमसी असेल किंवा लिगल फ्रेमवर्क असणार इंटरनॅशनल लेवलवरचे, या पद्धतीने या 3 मेथड्स आहे ज्यांनी आपण रोखू शकतो युद्ध. तर एक ह्युमन रिझन आहे. ह्युमन रिझनमध्ये काय, तो बघतो की जसा माणूस जो आहे तो
तो इनहेरेंटली म्हणजे गुड आहे, ठीक आहे, म्हणजे तो आतून तसा चांगला आहे, ठीक आहे. आणि त्याच्यासोबत जर आपण सहकार्य केलं, हां, आणि त्याच्यासोबत पॉवर पॉलिटिक्सच्या वादात न पडता आपण जर सहकार्य केलं वेगवेगळ्या देशांसोबत, तर आपण जे लार्जर जे मुद्दे आहे आपण त्याला कव्हर करू शकतो. आता तुम्ही बघा, पंडित नेहरूंनी काय केलं होतं, जे मायनॉरिटीज होते दोन्ही साईडचे, म्हणजे पाकिस्तानमध्ये आणि ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान आणि इंडियामध्ये, तर मायनॉरिटीजला फार त्रास होता तिकडे. तर त्यांनी त्यांच्यासाठी जो लियाकत अली खान होता पाकिस्तानचा प्राईम मिनिस्टर, त्याच्यासोबत एक ट्रिटी साईन केली होती मायनॉरिटीच्या प्रोटेक्शनसाठी. तर एक हे आहे की मायनॉरिटीचे जे मुद्दे आहेत ते प्रॉपरली सॉल्व्ह झाले पाहिजे. मग पुढे अजून याच्यात आहे इंटरनॅशनल लिगल फ्रेमवर्क, ठीक आहे. तर आपण काय करायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय कायदे आहे, इंटरनॅशनल लॉ आहे, UN च्या माध्यमातून ते बनवले पाहिजे. आणि ते इतके स्ट्रॉंग असायला पाहिजे की आपण एकमेकांचे जे देश आहे, दुसरे देश आहे, त्यांच्यापासून आपण अकाउंटेबिलिटी आपण इन्शुअर करू शकतो. म्हणजे कुठलाही देश आहे तो हॅफॅझार्ड पद्धतीने वागणार नाही, तो इतर कोणालाही दुसऱ्या देशावर आक्रमण करणार नाही, त्रास देणार नाही त्याला, ठीक आहे. मग याच्यात अजून एक आहे मॉरल डिप्लोमसी. मॉरल डिप्लोमसीमध्ये इथे काय आहे, याच्यात असं आहे की जे लोकशाही व्हॅल्यूज आहे, म्हणजे बेसिकली याच्यात तो कल्चरल काही ॲस्पेक्ट्स घेतो, जसं की लोकशाही आहे बा, ठीक आहे, इकॉनॉमीमध्ये जर इंटरडिपेंडन्स असेल, ठीक आहे, तर आपण जे वाद आहे विवाद आहे आपण ते नामशेष करू शकतो आणि आपण एकत्र मिळून राहू शकतो, ठीक आहे. पुढे अजून एक आहे की मेकॅनिझम फॉर ग्लोबल ऑर्डर, एक हा विषय आहे याच्यामध्ये. तर याच्यात कसं असतं की जसं बघा इथे आपण पाहिलं की इंटरनॅशनल लिगल फ्रेमवर्क असायला पाहिजे. तर हे का बरं असायला पाहिजे की जर एखाद्या देशाने ॲग्रेशन केलं, ठीक आहे, कुठल्या देशावर, तर इतर सगळे जे देश आहे ते एकत्र येतील. याला आपण म्हणतो ऑल फॉर वन प्रिन्सिपल, ठीक आहे. मग अजून एक आहे जसं याच्या रिलेटेड आहे मॉरल डिप्लोमसीमध्ये, की त्याच्यात आहे डेमोक्रॅटिक पीस थिअरी. त्यांनी काय म्हटलं आहे की जे लोकशाही मानणारे जे राज्य आहे ते लोकांप्रती अकाउंटेबल आहे, तर त्याच्यामुळे ते लिबरल व्हॅल्यूज ते शेअर करतात, ठीक आहे. आणि ते एकमेकांच्या विरोधात जर युद्धात ते जाणार नाही, कारण की त्यांनाही माहीत आहे तो झिरो सम आपला जो आहे झिरो सम गेम जे आहे रिअलिझमचं, ते तसं नाही आहे. त्यांना असं वाटलं की बा दोन्ही साईडला नुकसान होईल, दोन्ही साईडला अकाउंटेबिलिटी एन्श्योर केल्या जाईल, आपली सरकार अनपॉप्युलर होईल, त्याच्यामुळे मग ते कळणार नाही, असा एक हा कन्सेप्ट आहे. दुसरं एक आहे अजून ॲब्सोल्यूट गेन्स थिअरी. त्यांनी म्हटलं आहे की बा देशांना समजायला पाहिजे की जेव्हा आपण ॲग्रेशन दाखवतो कोणाबद्दल दुसऱ्या देशाबद्दल, तर तेव्हा झिरो सम गेम नाही आहे तो. त्याच्यात असं नाही की बा मी गेन करेल तर हा लूज करेल, असं नाही आहे, दोघांचं त्याच्यातून नुकसान होईल, ठीक आहे. तर म्हणजे आपण अशा गोष्टी बघितल्या पाहिजे ज्याच्यात ॲब्सोल्यूट गेन्स आहे किंवा म्युच्युअल बेनिफिट आहे, ठीक आहे, रादर दॅन की कोण एकटा तो गेन करतो आहे त्याच्यातून. पुढे याच्यात मार्क्सिझम आहे, फंक्शनल आहे आणि मग स्ट्रक्चरल आहे. आपण तिन्ही बघू. मार्क्सिझममध्ये बघा कसं आहे, मार्क्सिझम रिअलिझम आणि आयडियलिझमला मानत नाही. त्याचं असं म्हणणं राहतं की जे आर्थिक जे मुद्दे असतात ते मेजरली ड्राईव्ह करतात इंटरनॅशनल रिलेशन्स. आणि त्याचा एक कन्सेप्ट असा होता की जे श्रीमंत जे अरबपती आहे, ठीक आहे, ते सरकारला सोबत धरून स्वतःच्या मर्जीने सरकार यांच्या आणि सरकारमध्ये एकमत होतं आणि त्याच्यानंतर मग हे आपला विस्तार करतात वेगवेगळ्या देशांमध्ये, ठीक आहे, आणि आर्थिक जोरावर एकमेकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. तर बेसिकली हा विषय आहे. याच्यात 3 कन्सेप्ट आहे, कोर आहे, पेरिफेरी आहे, सेमी पेरिफेरी आहे. ह्या गोष्टीनं आन्सर रायटिंगमध्ये आल्या तरच काही दम तुमच्या आन्सरमध्ये येईल. तर कोर म्हणजे काय राहतं, हे वेल्दी नेशन असतात, श्रीमंत इंडस्ट्रियलाइज नेशन असतात, ठीक आहे, जे ट्रेड आहे, फायनान्स आहे, बँकिंग आहे ते कंट्रोल करतात. जसं आता तुम्हाला माहिती आहे IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, हे यांचं हेडक्वार्टर कुठे आहे, यांचं हेडक्वार्टर वॉशिंग्टनमध्ये. तर याला नेमकं कंट्रोल कोण करतं, यांना कंट्रोल करतं अमेरिका, ठीक आहे. तर त्याच्या माध्यमातून ते इतर जे देश आहे त्यांच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. दुसरा कन्सेप्ट त्याच्यात पेरिफेरी म्हणजे कोण, जे डेव्हलपिंग नेशन आहे जसं भारत आहे. तर हे काय करतात, चीप लेबर आणि रॉ मटेरियल आहे हे प्रोव्हाइड करतात, ठीक आहे, कोर रिजन्सला. आणि यांचे जे मुख्य जो रिजन असतो पेरिफेरल रिजन, इथे विकासाची जी गती असते ती फार कमी असते.
ठीक आहे, हा एक विषय झाला इथे. मग सेमी पेरिफेरी एक विषय आहे याच्यामध्ये. सेमी पेरिफेरी म्हणजे काय, बफर स्टेट्स आहे. बफर स्टेट्समध्ये काय असतं की त्यांना ते दोन्ही याच्यात असतात, ते कोरचाही भाग असतात काही आणि काही पेरिफेरीचाही भाग असतात. पण इथे कसं राहतं की यांचा यूज केला जातो बेसिकली कन्फ्रंटेशनसाठी दोन पॉवर्समध्ये. जसं आपण आज पाहतो युक्रेनसोबत ज्या गोष्टी चालल्या आहे, ठीक आहे. तर युक्रेनला कसं आहे बॅटल ग्राउंड बनवलं आहे. कोणी बनवलं आहे बॅटल ग्राउंड? रशियाने बनवलं आहे आणि US ने बनवलं आहे. आता बघा, फंक्शनलिझम थिअरी आहे. तर फंक्शनलिझम थिअरी त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये की वेगवेगळे जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, जे टेक्निकल नेचरचे आहे, ठीक आहे, तर ते जे आहे टेक्निकल पद्धतीचे ऑर्गनायझेशन, तेच एक प्रकारे देशांना मदत करू शकतात, वेगवेगळ्या देशांना. जसं फॉर एक्झाम्पल आज आपल्याकडे आपण बघतो की आता काही वर्षाआधी पॅन्डेमिक आला, येऊन गेला, तर लीडमध्ये कोण होता? WHO होता, आहे की नाही. तर फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्टँडर्ड्स आहे किंवा मोबाईलच्या रिलेटेड जे काही स्टँडर्ड्स आहे, तर ते डिसाईड कोण करतं? सॅटेलाईट स्टँडर्ड्स आहे, ते कोण डिसाईड करतं? इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, कोण करतं? UNFCCC, त्यांच्या हातात असं या गोष्टी, ठीक आहे. मग याचा फ्युचरमध्ये असा विचार आहे की लोकांना एक टाईमला असं वाटेल की हे जे टेक्निकल ऑर्गनायझेशन्स आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहे, तेच आमच्या मदतीला येतात, तेच आमची मदत करतात. तर ते लोकांचं जे लॉयल्टी आहे एक प्रकारे, ती राज्य सोडून म्हणजे देश सोडून कोणाकडे असेल तर या टेक्निकल ऑर्गनायझेशन्सबद्दल असेल. आता काही प्रमाणात आपण या गोष्टींना खरं मानू शकतो पॅलेस्टीनच्या केसमध्ये, कारण की तुम्ही बघताय तिथे सतत लोकांना टार्गेट केल्या जातं आहे, इस्रायलकडून अटॅक करतात लोकांना, म्हणजे सिव्हिलियन एरियाज असेल, हॉस्पिटल असेल, तिथे हे करतात आणि ते युनायटेड नेशनला एड मागत राहतात, युनायटेड नेशन त्यांना एड पुरवत राहतात, ठीक आहे. पण इथे तसं नाही आहे, इथे टेक्निकलचा तो विषय नाही आहे, तिथे ते ह्युमॅनिटेरियन क्रायसिस असल्यामुळे. पण त्या पद्धतीने तुम्ही हे फंक्शनलिझमला लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. पुढे याच्यात असं आहे सिस्टीम्स थिअरी. सिस्टीम्स थिअरी म्हणजे काय? सिस्टीम्समध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे जे आपण रिअलिस्ट पाहिलं मगाशी, तो बेसिकली हा त्या लोकांचीच थिअरी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कुठलाही देश कसा बिहेव करेल हे हे तो देश डिसाईड नाही करत, ठीक आहे. जो इंटरनॅशनल जो सिस्टीम आहे ग्लोबल ऑर्डरचा आणि जो डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे, हे त्यांनी डिसाईड केलेलं आहे या सगळ्या गोष्टी. आलं तुम्हाला लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथे. आणि त्याच्यात अजून एक असं आहे की तो हे नेशन स्टेट्स आहे त्यांना तो ब्लॅक बॉक्स म्हणून ट्रीट करतो. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय की तिथे डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे की लोकशाही नाही आहे, तानाशाही आहे की राजशाही आहे, तिथे राईट विंग गव्हर्नमेंट आहे की लेफ्ट विंग गव्हर्नमेंट आहे, त्याला काही फरक नाही पडत. जसं आज आपण या कंटेक्समध्ये पाहतो की अमेरिका आणि व्हिएतनाम कम्युनिस्ट देश आहे, पण त्याची आणि अमेरिकेची युती आहे चीन विरोधात. तर सिस्टम्स थिअरीचा हा एक एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये सिस्टीम स्ट्रक्चर आहे. आता जसं तुम्हाला आता मी आताचं स्ट्रक्चरनुसार सांगितलं, तर त्यावेळेस कसं होतं 1991पर्यंत 49पासून तिथे होता की बायपोलर वर्ल्ड होतं. त्याच्यामध्ये ना फक्त 2 देश होते, ठीक आहे. बायपोलर वर्ल्ड असल्यामुळे 2 देश. आणि तिथे असं होतं की कोल्ड वॉरमध्ये बॅलन्स ऑफ पॉवर असायचं, ॲडजस्ट करण्यासाठी हे अलायन्सेस फॉर्म करणार, हां, आणि आपलं इंटरव्हेन्शन करणार, त्या पद्धतीचं ते होतं. मग पुढे अजून याच्यामध्ये आहे की कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स. तर कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स म्हणजे कसं की अशा प्रकारे तुम्ही कुठे गेला, हे जे सिस्टीम आहे यांचं इंटरडिपेंडन्स असायला पाहिजे, ठीक आहे. आर्थिक असेल, टेक्निकल असेल, जेणेकरून हे जे आहे हे एक इंटरडिपेंडंट एक सिस्टीम म्हणून ह्या गोष्टी सगळ्या काम करतील तिथे. आणि जे युद्ध आहे त्याच्या ज्या चान्सेस आहे त्या कमी होतील. जसं फॉर एक्झाम्पल इंडिया आणि चायनामध्ये टेरिटोरियल डिस्प्यूट्स आहे, ठीक आहे. पण आपण आज चायनाचा जो आहे तो सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर पण आहोत, नाही का? तर हा एक विषय आहे त्याच्यात. मग आता पुढचा विषय याच्यामध्ये आहे फीडबॅक लूप. फीडबॅक लूपमध्ये कसं आहे की
जेव्हा कुठलाही एक देश असतो त्याची स्टेट पॉलिसी, फॉरेन पॉलिसी म्हणून तो एक ॲक्शन ट्रिगर करतो, तर त्याचं एक पुढच्या देशाकडनं एक रिॲक्शन येतं आणि मग हा जो देश आहे त्याला अजून काहीतरी, जो पहिला जो देश आहे ज्यांनी ॲक्शन परफॉर्म केली होती, जर त्यांनी अजून रिॲक्ट केलं तर मग हे आता काहीतरी अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेसकडे जाऊ शकतं आणि डिस्टेबिलाइज होऊ शकतं सिस्टीम. याचं बेस्ट उदाहरण आहे ट्रम्प. ट्रम्प 2.0मध्ये काय केलं होतं, त्यांनी टॅरिफ लावले होते का इंडियावर. ठीक आहे, तर त्याचं उत्तर म्हणून इंडियाने काय केलं, बाकी जे फ्री ट्रेड अग्रीमेंट बाकी देशांसोबत करणं चालू केलं. आणि आपण काय केलं, रशियाकडनं ऑइल घेतलं आणि ते ऑइल कशात घेतलं, रुपीजमध्ये घेतलं, डॉलरमध्ये नाही घेतलं. तर इंटरनॅशनलायझेशन ऑफ रुपी आणि फ्री ट्रेड अग्रीमेंटचं काम केलं. मग आता ह्या दोन गोष्टी केल्यानंतर अमेरिकेला असं वाटू लागलं की बा आता आपल्या हातातून बाहेर जाय. तर मग आता जो त्यांना तो भारताला म्हणतोय की नाही आमच्याकडनं विमान घ्या, आमच्याकडनं हे घ्या ते घ्या. तर या पद्धतीचं सगळं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर बाकी हे कन्सेप्ट आहे, आता तुम्ही सांगा. आपण नाही तर याला उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असेल काही असेल तुम्ही मला सांगू शकता. मला कॉल करा, मला मेसेज करा. थँक्यू. आणि सगळे तुम्ही थांबले इतक्या वेळ शेवटपर्यंत, म्हणून तुमचा मी आभारी आहे. थँक्यू पुन्हा.